चला मराठीचा आपण घेऊया आता गणिताचं. चला हा संवाद वाचा काळजीपूर्वक. त्यासाठी प्रश्नांची उत्तरे लांब लांब बसायचं. तर इकडे येऊ आहे बसू जरा इकडे एवढं झालंय पुढे जरा. अहो काय झालं का गर्दी म्हणजे एवढी. अहो जनावर घुसले त्या शेतात. आता जनावर या अर्थाने कोणत्या अर्थाने सापाला देखील जनावर म्हणतात, मोठ्या प्राण्याला पण जनावर म्हणतात. खरं आहे पण कुत्र्याचा एवढ्या जवळ शेजारी तर किती वस्ती आहे. एवढ्या जवळ एवढ्या शेजारच्या वस्तीमध्ये कसं काय. खरं आहे पण कुत्र्याचा आवाज अचानक बंद झाला म्हणून पाहिलं तर ते भलं मोठं जनावर सगळं उचलून घेऊन जाताना दिसलं म्हणतात दुसरा म्हणा. अहो पण असं झालं तर आता माणसाने जायचं कुठं. अहो आजी तुम्ही सांगा तो आता का बरं इथपर्यंत आला. खरं आहे काकू का तर जंगल कमी केली, खायला मिळेना. हे सारं कोणी केलं, माणसांनीच ना. हे जनावर म्हणजे कोण असणार आहे ते जंगलात प्राणी हे सगळं वाघ वगैरे असा प्राणी असणार आहे. वरी सवा कोठे झाला आहे जंगलात शेतात लोकवस्ती जवळ प्राणी संग्रहालयात लोकवस्ती जवळ व सवाला जनावर हा शब्द कोणासाठी आलेला असेल. बिबट्यासाठी, वाघासाठी, बिबट्यासाठी. कोल्ह्याला कोण जनावर म्हणणार. कोल्हा काय असा खूप मोठा नाही, कुत्र्या एवढा असतो कोल्हा. बघितला असेल तुम्ही. संवादात निश्चितपणे किती स्त्रियांचा समावेश आहे. निश्चितपणे पहा. अहो काय झालं का करते म्हणजे इथे रुटी या ठिकाणी चार स्त्रिया कमिटीने आहेत. पुढे पुढील सुसंगत वाक्यात एकामेकाला योग्य परिचय निवडा. लोकांचा परस्परांवरचा टिंबटिंबा वाढू लागला आहे. सगळं येऊ शकेल विश्वास अविश्वास द्वेष मत्सर. त्यामुळे लोकांमध्ये टिंबटिंब संख्या वाढत आहे. देवादेवीची, व्यवहाराची, कलहाची, सहकार्याची. म्हणून न्यायालयात अनेक खटले टिंबटिंब आहेत. आता न्यायालयामधले खटले अगदी आज्याने घातलेली केस नातू देखील लढवतोय. म्हणजे आज्यापासून नातवापर्यंत एवढा कालावधी लागतो म्हणजे याला म्हणायचं प्रलंबित. म्हणून न्यायालयात अनेक खटले प्रलंबित आहे याचा अर्थ खूप कालावधीपर्यंत चालले. त्यामुळं वरती खटले म्हटल्यानंतर लोकांमध्ये काय असणार. लोकांचा परस्परांवरचा काय वाढू लागला आहे. अविश्वास. पूर्वी विश्वास होता. एखाद्याला दिलेला शब्द लोक पाळत होते. मग काही प्राण गेले तर भेट तर मी दिलेला शब्द आहे तो पाळला जातो. आज नाही होत. आज आत्ता माणूस एक बोलतोय तर पुढे गेलं की दुसरं बोलतोय. बोटातून ती झेलतोय. असं पूर्वीचा काळ नव्हता. त्यामुळे लोकांचा परस्पर अविश्वास वाढू लागला. त्यामुळे लोकांमध्ये अविश्वास निर्माण झाल्यामुळे काय झालंय लोकांमध्ये कलहांची संख्या वाढत आहे. भांडणं कशावरनं. बांध माझा तोडतोय. अहो बांध इकडे एकरभर जागा पडीक ठेवतोय पण इथं बांधाला टोकालतोय. ह्याचा बांधच असं किती मोठं जाणार आहे. बरं काय त्या बांधात एवढ्या मोठ्याने फरक पडणार आहे का. काहीच नाही. पण माणूस काय करतो शेजारी पहा. हे शेजारी आयुष्यभर लक्षात ठेवा. तुम्हाला शेतामध्ये गेला तुम्हाला जर काय झालं तर पडला तुम्ही तर पहिल्यांदा कोण पळत येणार आहे तिथं शेजारी येणार. नातलग वगैरे नंतर दवाखान्यात गेल्या मी पहिल्यांदा मदत करणार तुमचा शेजारी. पण त्याच्याशी तुमची कलाची भांडणाची कायम असते. पुढं पारिभाषिक नसणारा शब्द. पारिभाषिक म्हणजे इंग्रजीमधनं किंवा बाहेर इतर भाषेमधनं आलेला शब्दाला पारिभाषिक शब्द म्हणतात. पारिभाषिक नसणारा वसुंधरा मराठीतला शब्द आहे. बाकी ते बेस्ट पोस्ट कॅप्टन इंग्रजीमधनं आलेले. तुम्ही कन्नडीमधनं आलेले मी त्याला पारिभाषिक शब्द म्हणतात. पुढील शब्दातील नामसाधित विशेषण होतात. नामसाधित म्हणजे नामापासून तयार झालेलं विशेषण. स्वच्छ पाणी. स्वच्छ हे काय विशेषण आहे पण ते नाम आहे का स्वच्छ. पण वाक्यामध्ये वापरून कुठे बाहेर तर स्वच्छ होते का. माझा गणवेश स्वच्छ आहे. विधी विशेषण होईल. आधी विशेषण नाही पण गणवेशाचे विशेषण स्वच्छ. मी काय नाम नाही आहे स्वच्छ. निरोगी
रोगी निरोगी, निरोगी शरीर, शरीराचं ते विशेषण झालं. ओके, पण हे निरोगी हे काही नाम नाहीये. दयाळू, रमेश दयाळू आहे, हे नाम आहे दयाळू. मग दयाळू श्याम, या श्यामचं विशेषण जर वापरलं दयाळू, पण हे नाम आहे म्हणून हे नाम साधित विशेषण. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. दुप्पट टिप्पट ही काय विशेषण आहे, पण ती काय नाम नाही. पुढे पुढीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे? 2 अचूक पर्याय निवडा. विंचवाचं बिराड पाठीवर, म्हणजे काय होणार आहे की कामापुरत्या सगळ्या गोष्टी सोबत ठेवणं. काय पाहिजे मागं ते सगळं त्याच्या बरोबर असतं, तेव्हा त्याला म्हणलं जातं का विंचवाचं बिराड पाठीवर. तर बरोबर, त्याला जे गरजेचे त्या वस्तू त्याच्या सोबत असतात, तेव्हा त्याला म्हणलं जातं विंचवाचं बिराड पाठीवर. दुसरं काय, झाकली मूठ 1.25 लाखाची, म्हणजे झाकली मूठ 1.25 लाख की त्याच्यामध्ये काय गोष्ट किंमत आहे, गोष्टी त्या गोष्टीची किंमत ही सांगता येत नाही. ही अदृश्य गोष्ट नाही म्हणा, गुप्त गोष्टीची किंमत मोठी असते, सगळ्यात नाहीये. जी महत्वाची गोष्ट आहे म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची, याचा अर्थ शब्दशाहीचा घेतलाय. गुप्त गोष्टीची किंमत मोठी असते, सगळ्या गुप्त गोष्टीची नाही, त्या मोठीमध्ये असलेल्या गोष्टी. पी हळदन हो गोरी, म्हणजे नेहमी उतावळेपणा करणं. बरोबर, पहिला आणि तिसरं बरोबर आहे. दृष्ट्याआड सृष्टी, आपल्या पाठीमागे नेहमी वाईट घडू, कसलं घडू ते पाठीमागे घडले, आपल्याला त्याचं काही वाटत नाही. पण आपल्या देखत घडलं की त्याला वाटतं चांगल्याबद्दल पण आपण बोलू शकतो, वाईटबद्दल मी बोलू शकतो. दृष्टीच्या आड काही घडलं तर आपल्याला त्याचं काही सोय सुटत नसतं. तर पहिल्या तिसरं बरोबर आहे. पुढील अक्षरापासून तयार होण्यास त्याला म्हणजे 3रे व 10वे अक्षर कोणते? म्हण कोणती तयार होईल? म्हण कोणती तयार होईल बघा, कोणते होते म्हणा, वाचा. काय होईल? लाज, काय झालं? लाज नाही म्हणा, कुणी काय म्हणा, कुणी पण काय म्हणा, आम्हाला लाजच नाही. काय वेदा, कुणी काय म्हणलं तर त्याची लाज आम्हाला नाही वाटते. आम्हाला काय फूट पडताय, गुलाबाची फुलं पाकळ्यात पडताय. ओके, हुशार मुलगा असतो तो, ज्याला जाणीव असते ना, त्याला सरांनी डोळे वटरून बघितले तरी त्याच्या डोळ्यात पाणी आहे. नुसते डोळे वटरून सरांनी बघितलं, मागे सर म्हणलं, पण तो लगेच 10 वेळा विचार करतो, मला सर मागेच का म्हणले, माझ्याकडनं काय चूक घडली. एवढी सेन्सिटिव्ह मुलं असतात. चला पुढे, यातली तयार म्हणलं 3रं आणि 10वं अक्षर कोणतं येते? लाज नाही, ना येते. लाज नाही म्हणा, कोणी काही म्हणा, काही 10वं नाही. पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम, आत्मवाचक म्हणजे स्वतःबद्दलचं, हे स्वतः, ते आत्मवाचक आहे. सर्वनाम स्वतः, तो स्वतः तयार झाला. मी हे आत्मवाचक नाही येणार सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम तर स्वतः आहे आत्मवाचक सर्वनाम. पुढीलपैकी सत्य विधाने कोणती? 2 पर्याय निवडा. भाववाचक नामाला विशेषण म्हणतात. भाववाचक नाम याला विशेषण म्हणतात का? नाही म्हणत. नामाला विशेषण कसं म्हणतील? नाही. तर सामान्य नामाची अनेक वचन होते. सामान्य नाम कोणतं? उदाहरणार्थ डोंगर, डोंगर हे सामान्य नाम. हिमालय, सह्याद्री हे विशेष नाम. मग डोंगरचं अनेक वचन होतं का? होतं. डोंगरचं अनेक वचन, गड, गड त्याचं अनेक वचन होतं. गाडी त्याचं अनेक वचन गाड्या वगैरे. पण आता त्यातलं एक विशेष नाम घेतलं, एक कुठलं तर घ्या. किंवा सह्याद्री घेतलं, मारुती कारचं मधलं घेतलं, कुठलं एक विशेष नाम घेतलं, त्याचं अनेक वचन करता येईल का? तुमचं एक विशेष नाम म्हणजे तुमचे पोरांचे नाव आहे, त्याचं अनेक वचन करता येईल का? पोरांचं तुमच्या नावाचं एकट्याचं विशेष नाम जे एका व्यक्ती झालं ना, त्याचं अनेक वचन करता येत नाही. मग सामान्य नाम आहे, त्या जातीला नाव असतं. गाय, गाय त्याचं अनेक वचन
गायी होतं. एका विशिष्ट खिलार गावतातली एक गाय घेतली. गायचं नाव घेतलं आपण एखादं. काय नाव गायचं सर्वसाधारणपणे असतं? कपिला. कपिलाचं अनेक वचन कपिले नाही होणार. ओके. तर सामान्य नामाचं अनेक वचन होतं, विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. मग हे सामान्य नाम आहे का? एकच लक्षात येतं, विशेष नाम आहे. पुढं सूत्र माणसे शुल्लक गोष्टींनी खुश होतात या अर्थाची म्हण कोल्हा काकडीला राजी. पुढं पुढील शब्दातील पारिभाषिक शब्द व भाषिक शब्द यातील योग्य जोड्या जुळवा. मंजूर म्हणजे मान्य. बरोबर आहे. योग्य 2 जोड्या सांगितले. मंजूर म्हणजे मान्य. मंजूर म्हणजे मान्य कसं होईल? आपल्याला काय म्हणले? हे पारिभाषिक शब्द आणि भाषिक शब्द. पारिभाषिक शब्द हा मंजूर मराठी, मान्य मराठी. एक पारिभाषिक पाहिजे, एक हे पाहिजे. आहे का तिथं? नाही. तर चॅट, मोबाईलवर चॅट करता, इंटरनेटवर चॅट करता म्हणजे काय करता? कुठला शब्द येतो? इंग्रजी. आणि ते चर्चा ओके. तुम्ही चर्चा तिथं काय चॅट करत बसता म्हणजे काय करत बसता? चर्चाच करत बसता. त्यामुळे हे एक बरोबर आहे. दाम दंड आहे का इंग्रजी शब्द? पारिभाषिक शब्द यातला नाही आहे. शेअर वाटा. माझा शेअर मला द्या, त्याचा शेअर त्याला द्या. वाटा बरोबर आहे. त्यामुळे दुसरा आणि चौथा बरोबर आहे. पहिला तिसरं अर्थ बरोबर आहे, पण हे पारिभाषिक शब्द नाही. अचानक आवाज आला म्हणून सर्वजण पळाले या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? अचानक आवाज आला इथं अव्यय म्हणून याचा प्रकार कोणता? त्याचा परिणाम झाला. आवाज आला त्याचा परिणाम काय झाला? तर सर्वजण पळाले. म्हणजे कसला येणार आहे? परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. टिंब केवढा कचरा हा वाक्यात कोणते केवळ प्रयोगावे वापरा? शी. कुठे शी पर्याय? बापरे केवढा कचरा म्हणणार नाही. साप वगैरे असला तर त्याला म्हणतात. अरे रे केवढा कचरा म्हणणार नाही. शाबास केवढा कचरा मुळीच म्हणणार नाही. छी केवढा कचरा. गत वर्षी खूप थंडी होती या वाक्याचा प्रयोग कोणता? आता याच्यामध्ये पहा, क्रियापद होती. होती म्हणजे असणे. असणारी थंडी म्हणजे करता कोण आहे? थंडी. असण्याची थंडी. असण्याची क्रिया कोणाला झाली? थंडी वाटते. याच्यामध्ये कर्म नाही. आणि करता बदलून पाहू आपण. थंडीच्या तिथं ती एक थंडी म्हणजे ती स्त्रीलिंगी आहे. त्याचं पुल्लिंगी केलं तर उन्हाळा. तो एक उन्हाळा. उन्हाळा थंडीच्या तिथं पण उन्हाळा घेतला तर क्रियापद बदलतं. म्हणजे कर्त्यानुसार बदलतं. याचा अर्थ कर्तरी. कर्म नाही म्हणून अकर्म कर्तरी प्रयोग होईल. पर्याय क्रमांक 1. सारखा अर्थ असणाऱ्या 2 म्हणी पर्यायातून निवडा. सारखा अर्थ असणाऱ्या. खाई त्याला खवखवे. ज्याला खायचं हे त्याला ते आवडतं. बाकी त्याला आठवण पण होत नाही. बरोबर त्याला ते बरोबर आवडतं. दारूला ते बाय बरोबर संध्याकाळ झाली की दारूच्या त्याकडे जातात लगे. त्याला त्यालाच खवखवे. बाकी त्याला बघू बरं बाकीचे जे जातात का? नाही ना. ज्याला जे खायचे त्याला ते बरोबर सहीसूद होती त्याची. ते काय चोराच्या मनात चांगलं. पुढील कर्मणी प्रयोगाचे वाक्य कोणते? कर्मणी प्रयोगाचं वाक्य ओळखायचं. नागपुरात आम्ही खूप संत्र्या खाल्ल्या. क्रियापद खाल्ल्या. मग आता इथं खाणारे आम्ही म्हणजे करता कोण आहे? आम्ही. खाण्याची क्रिया कोणावर घडली? संत्री. मग आता नागपुरात आम्ही करता बदलून पाहू. नागपुरात मी खूप संत्री खाल्ल्या. नागपुरात तिने खूप संत्री खाल्ल्या. नागपुरात मी खूप संत्री खाल्ल्या. किंवा त्याचा अनेक वचन केलं आम्ही खूप संत्री खाल्ल्या. कर्ता बदलला क्रियापद बदलते का? नाही. म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. आता कर्म बदलूया. कर्म याच्यामध्ये संत्री खाण्याची क्रिया संत्रीवर झाली. त्याचं एक वचन केलं. एक संत्री खाल्ली म्हणजे कर्म बदललं की
बदलते म्हणजे याचा अर्थ तो कोणता आहे कर्मणी प्रयोग. आता इथे बघू सारे फटाके मोठ्याने वाजले क्रियापद वाजले. वाजण्याची क्रिया कोणावर घडली फटाक्यावर म्हणजे कर्ता कोण आहे फटाके. फटाके वाजले कर्म नाही वाजण्याची क्रिया फटाक्यावरती झालेली म्हणजे कप. आता इथं आपल्याला काय विचारले कर्मणी प्रयोग. कर्म याच्यात आहे का रे कर्मणी प्रयोग असण्याची शक्यता आहे का मुळीच. आईने मुलास घरात बोलावले क्रियापद बोलावले. बोलावणारी आई म्हणजे कर्ता आहे. बोलावण्याची क्रिया कोणावर घडली मुलावर म्हणजे मुलगा कर्म आहे. कर्ता बदलून बघूया. आईने मुलाला घरात बोलवले. बापाने मुलाला घरात बोलवले. त्यांनी मुलाला घरात बोलवले. एक अनेक वचन केलं बदलते का नाही म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. आता कर्म बदलून बघूया आपण. मुलाला तिथं एका मुलाला आहे तिथं अनेक वचन केलं. 5 मुलांना घरात मुलीला करू आपण. आईने मुलीला घरात कर्म बदललं तर क्रियापद बदलत नाही. कर्ता बदललं तर क्रियापद बदलत कर्तरी नाही कर्म नाही म्हणजे कोणता आहे भावे. आणि कसला भावे आहे सकर्मक भावे प्रयोग. कर्ता कर्म बदलले क्रियापद बदलत नाही याचा अर्थ तो भावे प्रयोग आहे. आणि कर्म आहे म्हणून सकर्मक भावे. आता इथं सदूने पतंगास उडवले क्रियापद उडवले. मूळ धातू उडवणारा कर्ता कोणे उडवण्याची क्रिया कोणावर घडली म्हणजे कर्म कोणे पतंग. आता सदूने कर्ता बदलून बघू. मुलगा आहे तो त्याने पतंगास मुलगी करू तिथं तिने पतंगास आणि वचन करू त्यांनी पतंगास. कर्ता बदलला तरी क्रियापद बदलत पुढे पुढे येतो का मी तर इकडे सरला तर इकडे. कर्ता बदलला तरी क्रियापद बदलत नाही. आता पतंग तो एक पतंग त्यांनी 4 पतंगास सगळे 4 पतंगास आणि वचन केलं. पतंगाने भंड्यास पतंग बिगर शेपटी असतो त्याला काय म्हणतात भंडा. भंडा सगळे पतंग भंड्यास म्हणजे येतं अनेक वचन केलं त्याचं लिंग बदललं तरी क्रियापद बदलत म्हणजे कोणता आहे भावी. कसला भावी आहे सकर्म. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. भावी प्रयोगात कर्म नेहमी द्वितीय असते. द्वितीयचे काय प्रत्यय सला ते सला नाते म्हणजे त्याला सला ते किंवा सला नाते हे प्रत्यय जोडलेले असतात भावी प्रयोगामध्ये. चला पुढे. राजू सकाळी लवकर शाळेत जातो प्रयोग ओळखा. अगदी त्या प्रयोगाची 2 वाक्य निवडा. आता क्रियापद राजू सकाळी लवकर जातो याच्यामध्ये क्रियापद जातो मूळ धातू जाणारा राजू आणि कुठे जातो शाळेत कर्म शाळेत. इथं राजू शाळेत जातो. राजूच्या ऐवजी मुलगा घेतला. राजू सकाळी लवकर शाळेत जातो. राजूच्या ऐवजी राणी सकाळी लवकर शाळेत जाते. कर्ता बदलला की किंवा आम्ही दररोज सकाळी लवकर शाळेत जातो जी किंवा तो लवकर सकाळी लवकर शाळेत जातो तो ती लवकर शाळेत जाते म्हणजे कर्ता बदलला की बदलते याचा अर्थ कर्तरी प्रयोग. आता इथं बघ कर्तरी प्रयोगाचे 2 वाक्य बघायचे. सीमाने परीक्षा दिली क्रियापद दिली मूळ धातू दे देणारी सीमा. देण्याची क्रिया कोणा घडली परीक्षा. कर्ता बदलला. सीमाने परीक्षा दिली. राजूने परीक्षा त्याने परीक्षा त्यांनी परीक्षा म्हणजे कर्ता बदलला तर क्रियापद बदलत कर्तरी आहे का नाही. मोर फांदीवर बसला इथं क्रियापद मूळ धातू बसणारा मोर. बसण्याची क्रिया कोणावर घडली. आता मोरच्या तिथं करता इथं बदलूया करता. मोरच्या तिथं लांडोर फांदीवर तो फांदीवर ती फांदीवर ते फांदीवर कर्त्यानुसार बदलतं म्हणजे कर्तरी. म्हणजे हे चालेल 2 पर्याय. पक्षी घरट्यातून उडाले
क्रियापद उडणारे, उडण्याची क्रिया पक्षावरती घडलेली आहे. तर कोठे बसले, कुठून उडाले तर घरट्यात. त्यामुळे इथं कर्म घरट्यातून येईल. पण आपल्याला करता आपल्याला महत्वाचं काय कर्तरी प्रयोगाचं पाहायचंय. ओके, अकर्मक सकर्मक आपल्याला ते काय बघितलेलं आहे एवढं. किंवा ऐकून जातो गाडी क्रियाला ऐकून होते. त्यामुळे इथं शाळेत जातो त्यामुळे अकर्मकच होणार आहे. अकर्मक कर्तरी प्रयोग. पण इथं कर्तरी प्रयोगाचा आपल्याला पाहिजे. पक्षी घरट्यातून उडाले. आता इथं एक पक्षी घरट्यातून, 5 पक्षी घरट्यातून करता बदलला की बदलतंय. तर तो घरट्यातून, ती घरट्यातून, हे घरट्यातून करता बदलला की बदलतो. याचा अर्थ कर्तरी आहे. गायीने वासराला दूध दिले, क्रियापद दिले. देणारी, देण्याची क्रिया वासरावरती घडली का दुधावर घडली? कोणाला दिली? वासराला. म्हणजे वासरावरती घडली देण्याची क्रिया. मग करता गाई, मग तिने वासराला दूध दिले, त्याने वासराला दूध, त्यांनी वासराला दूध. करता बदलला तर बदलत. दुसरा आणि तिसरं हे कर्त्यानुसार बदलतात म्हणून कर्तरी प्रयोग आहे. त्याला पुढे मातृभाषेतील कोणते शब्द इंग्रजी परभाषेतून आलेले, तुम्ही मातृभाषेत वापरताय कोणते शब्द इंग्रजी मधून आलेले आहे पहा. रेडिओ आणि झेरॉक्स. करोड हा शब्द आपल्याकडे कोटी म्हणून आहे. मेज हिंदी मधला शब्द आहे, आपल्या मराठी भाषेत वापरला जात नाही. मराठीमध्ये कोण मेज म्हणत नाही सर. हा, चला पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचे वाक्य कोणते? शब्दयोगी याचा अर्थ शब्दाला जोडून आले, शब्दाला म्हणजे नामाला जोडून आले. तो येऊन बसला व नंतर बोलला, आंबे झाडाखाली पडले होते. बापने तू काय केलंस? मी किंवा तू कोणीही पूर्ण करा. त्याच्यामध्ये शब्दाला म्हणजे नामाला जोडून आलेलं कोणतं आहे तर झाडाला खाली. झाडा हे नाम आणि त्याला खाली हे शब्दाला जोडून आलं म्हणून ते शब्दयोगी आहे. ते जर वेगळं वेगळं लिहिलं, झाडा वेगळं लिहिलं खाली वेगळं लिहिलं तर ते शब्दयोगी अव्यय होणार नाही. पुढं सकर्मक भावे प्रयोगाचे वाक्य निवडा. राजू मित्रात बोलवतो, माधुरीने मैत्रिणीत बोलवले, शौर्य क्रिकेट खेळतो, आराध्या अभ्यास करते. यातलं सकर्मक भावे प्रयोग ज्या ठिकाणी कर्त्याला प्रत्येक कर्माला प्रत्यय जिथं असतो तिथं. इथं राजू मित्रास बोलवतो, इथं राजूला प्रत्यय नाहीये. जिथं लगेच राणी मित्रात बोलवते बदलते म्हणजे कर्तरी प्रयोग आहे. ज्या ठिकाणी कर्त्यालाही प्रत्यय असेल आणि कर्मालाही प्रत्यय असेल त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो. इथं कर्त्याला इथं बोलवतो, बोलवणारा राजू, बोलण्याची क्रिया मित्रावरती घडली. कर्त्याला प्रत्यय नाही पण कर्माला प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग कर्त्यानुसार बदलणार आहे. माधुरीने मैत्रिणीने बोलवले, क्रियापद बोलवले, बोलवणारी माधुरी, बोलण्याची क्रिया मैत्रिणीवर. कर्त्यालाही प्रत्यय कर्मालाही प्रत्यय म्हणजे कोणता असणार आहे भावे प्रयोग असणार आहे. शौर्य क्रिकेट खेळतो, क्रियापद खेळतो, खेळणारा शौर्य, खेळण्याची क्रिया क्रिकेट होईल. मग आता शौर्याच्या तिथं तो क्रिकेट खेळतो, ती क्रिकेट तिथं तो ती केलं की लगेच क्रियापद बदलतं म्हणजे कोणता आहे कर्तरी आहे. आराध्या अभ्यास करते, इथं क्रियापद करते, मूळ धातू कर, करणारी आराध्या. आराध्याला प्रत्यय जोडलाय का नाही. अभ्यास करते, आता तो अभ्यास करतो, ती अभ्यास, ते अभ्यास कर्त्यानुसार बदलते म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे. आपल्याला विचारले भावे, इथं कर्त्यालाही प्रत्यय कर्माला प्रत्यय, त्यामुळे इथं कर्ता बदलला कर्म बदलला तरी बदलणार नाही. बघा त्याने मैत्रिणीस, तिने मैत्रिणीस, त्यांनी मैत्रिणीस, एक वचन केलं लिंग बदललं, अनेक वचन केलं ते बदलत नाही. आता मैत्रिणीचं तिथं बदलूया, त्याचं अनेक वचन केलं. बर माधुरीने मित्रास, त्याचा अनेक, माधुरीने मैत्रिणीस, माधुरीने 5 मित्र मैत्रिणीस अनेक वचन केलं तरी बदलत नाही. म्हणजे जिथं हे साधी सोपी ओळखण्याची खूण कर्त्याला कर्माला जर प्रत्यय असेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग.
पुढं मूर्त्याला काळीचा आधार, पर्याय क्रमांक 4. चला पुढे गणित पाहूया आता. प्रश्न क्रमांक 26. काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण दिलाय 37, लहान बाजू 12, 37 कर्ण आहे, लहान बाजू 12, मोठी बाजू माहित नाही, कर्ण दिलेला आहे 37. कोणतं त्रिकोटी आहे? कोणतं त्रिकोटी? लहान बाजू जर सम असेल तर त्याची निम्मपट 12च्या निम्मे 6, 6चा वर्ग 36 अधिक 1 37 वजा 1 35. म्हणजे लहान बाजू काय, ही बाजू काय येणार आहे 35. म्हणजे हे त्रिकोणाची पद्धत आहे. ओके, लहान बाजू जर सम असेल तर त्याचे निम्मे करा, त्याचा वर्ग करा, अधिक 1 वजा 1 किंवा अधिक 1 कर्ण असतो, मोठी बाजू आहे ते वजा 1 असते. त्यामुळे 5, 12, 13चं त्रिकोण नाही इथं कुठलं येणार 8, 15, 17 हे त्रिकोण. मग 8, 15, 17 इथं मी त्याला दिलं की तुम्हाला 8ची दीडपट झाली 12 म्हणजे तसं नाही. तर इथं निम्मे 12चे निम्मे 6, 6चा वर्ग 36 वजा 1 35 येईल आणि कर्ण 37. चला 27वा प्रश्न. एका काटकोन त्रिकोणाच्या बाजू x x अधिक 3 आणि x अधिक 6. इथं फरक किती काय आहे? इथे x अधिक 3 x अधिक 6 म्हणजे 3 चा फरक आहे. म्हणजे इथं 3 चा फरक असणार. 3, 4, 5 च्या त्रिकोणामध्ये बघितलं तर काय होतं 3, 4, 5 फरक किती काय येतोय? 1. आपल्याला इथं कितीला फरक पाहिजे? 3 मध्ये टिप्पट करायची 9, 12, 15. 9, 12, 15. इथं ही 9 असेल तर ही 12 येईल आणि ही 15 येईल. x बरोबर 9 येणार आहे. इथं त्रिकुट जर तुमची पाठ असतील तर त्रिकुट किती लक्षात ठेवायचं? 3, 4, 5, 5, 12, 13चं विषम संख्या लहान असेल तर 8, लहान बाजू सम असेल तर 8, 15, 17 ही 3 त्रिकुट फक्त लक्षात ठेवायचे. आणि मग ते x रूट 2 x रूट 3 आणि 2x. मी पहिल्यांदा आहे ते 95 चं x रूट 2 95 चं 30 45 95 चं त्रिकोण x रूट 2 आणि 30 60 90 चं त्रिकोण काय? 30 60 90 चं x रूट 3 2x हे 30 60 90 चं त्रिकोण. सर तर x रूट 2 च्या वेळी 2x येणार का? नाही ते इथं आहे. 30 60 90 चं 30 60 90 चं त्रिकोण आहे ते x रूट 3 2x आणि 95 90 चं x 95 समोरची बाजू सारखी असणार ना, या दोन्ही बाजू सारख्या असणार ना, म्हणजे x येणार आहे. सगळं झालं तरी अजून रामाची सीता कोण चाललंय पुढं. प्रश्न क्रमांक 28 पहा. इथं आकृतीमध्ये पहा. आकृतीवरती फक्त तुम्ही लक्षात घेतली आकृती तर कच्चं काम काही करावं लागणार नाही, एवढी सोपं असते. पहा PSRQ इथं माप दिलेली आहे. पहा QR 8 दिलेला आहे, 8 आहे. US 10 आहे. आता इथे काटकोन त्रिकोण म्हणजे SR किती येईल? 6. 3 4 5 च्या त्रिकोणामध्ये बसतंय. 3 4 5 च्या त्रिकोणामध्ये लहान बाजू इथे
6, 4ची दुप्पट 8, 5ची दुप्पट 10, 3, 4, 5च्या त्रिकुटामध्ये बसतं. आता पी क्यू दिलेली 17, संपूर्ण पी क्यू 17 आहे. आता इतर कोणतं त्रिकुट पहा, ही 8 आहे, ही 17 आहे, 8 आहे, ही 17 आहे, ही बाजू किती येणार आहे? 8, 15, 17. 8, 15, 17 म्हणजे या ठिकाणी ही येणार आहे 8, 15, 17. 8, 15, 17 ही लहान बाजू जेव्हा सम असते तेव्हा तिचे निम्मे 4, 4चा वर्ग 16 वजा 1 15 होतं आणि अधिक 1 17 होतं. म्हणजे या ठिकाणी पी 8 ही संपूर्ण बाजू 8 आली, एस 6 आली, पी एस किती 8 6 गेले 2. 15 येणार. 8, 15, 17. ओके ही 8 दिली, 8, 15, 17 ही संपूर्ण 15 येणार आहे. म्हणजे पी एस किती 9. ओके 15 6 वजा केले 9 ला. आपल्याला विचारले काय आर एस चे पी एस ची गुणोत्तर. आर एस किती आहे? आर एस 6, पी एस 9 आणि याचं गुणोत्तर काय संक्षिप्त रूप दिलं तर 3 6 3 9 2 गुणोत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. आता एका समतल जमिनीवर 28 फूट उंच आणि 12 फूट उंच अशा 2 खांबाची वरची टोकं जोडायची. किती लांबीची तार लागेल? आता पहा समतल म्हणजे सारखी जमीन, हा 12 फुटाचा खांब आहे, 28 फुटाचा खांब आहे. मी जर हा पॅरलल पाहिला तर जी हे एकूण 28 म्हणजे हे राहिले किती 28 मध्ये 12 वजा केले म्हणजे किती येणार आहे 16. इथे काटकोन होणार आहे. 2 खांबामधलं अंतर किती सॉरी संपूर्ण 28 फूट 12 फूट लांबी उंचीच्या 2 खांबाची टोपे जोडण्यासाठी 65 फूट लांबीची तार तुटली. तर 65 फूट लांबीची तार या 2 खांबातलं अंतर विचारलं. हे 16 आहे, हे 65 आहे. इथे लहान बाजू सम असेल तर याच्या निम्मे 8, 8 चा वर्ग 64 वजा 1 63 अधिक 1 65. या 2 खांबामधलं अंतर किती येणार आहे 63 सेंटीमीटर, 63 फूट, 63 फूट लांबीचे. 30वा प्रश्न पहा. हा 29वा झाला. 30वा प्रश्न. आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये या 2 बाजू एकरूप आहेत. समोरच्या शिरोलंब टाकलेला आहे. एक्स वाय झेड याच्यामध्ये एलपी आहे. एक्स पी 10 दिलेले आहे. उंची 10 दिलेली आहे. शिरोलंब टाकला याचा अर्थ इथे लंब आहे. शिरोलंब म्हणलं म्हणजे समोर लंब काटकोन दाखवला पाहिजे. एक्स झेड आणि एक्स वाय 12.5 12.5 आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे वाय झेड किती हे अंतर विचारलेले. हे 10 आहे, हे 12.5 ती किती कोणतं तरी कुठली 10 12.5. विचार 5च्या त्रिकुटामध्ये बसतंय का बघा. 3, 4, 5 त्रिकूट 5 ची किती पट होते 2.5 पट होते. 4 ची 3 ची 2.5 पट 7.5. हे 7.5 आणि हे 7.5 किती उत्तर एकूण आपल्याला विचारलेले वाय झेड 7.5 7.5 15 सेंटीमीटर येणार आहे. उत्तर येणार आहे 15 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. हा वेगळं उत्तर असलं तर मला सांगा बरं. खंडाच्या हातात काही उत्तर पत्रिका नाही. पुढे 31वा प्रश्न. 2 समांतर रेषांनी छेदल्या. या 2 समांतर रेषा आहे. या एका समांतर रेषा आंतरकोनाच्या आंतरकोन कशाला म्हणतात तर या ठिकाणी हा एक ही आंतरकोनाची जोडी
दोन समांतर रेषा एकाच रेषेने छेदलं तर किती झाले? एका अंतरकोनाच्या एका बाजूला एक, दुसऱ्या बाजूला एक, म्हणजे एकूण एका बाजूला एक, इकडे एक, दोन झाल्या जोड्या. इथे किती होणार आहे? इकडे पाहिलं, इकडे पाहिलं तर दोन, म्हणजे दोन दोन किती झाल्या? चार. आता हे उभं पाहिलं आपण, आडवं पाहिलं तर याची जोडी याच्याशी जोडी, याची जोडी एकाशी, इथं आणि इथे किती झाल्या? आठ. म्हणजे इथं पाहिल्या तर दोन होतात, इथे पाहिल्या दोन होतात, आडवं पाहिलं इथे दोन होतात, इथे दोन होतात, एकूण 8 होती. तर 32वा प्रश्न 32 आणि 33 त्याच्यासाठी आकृती आहे. दोन समांतर रेषाने एका छेदिकेने छेदलेला आहे. PRLN ही रेषा PR आहे, LN आहे, याला छेदिक आहे JK. या रेषांना M आणि Q या बिंदूमध्ये छेदलेले, तर Q आहे इथे M आहे. आपल्याला विचारलेलं आहे का माप दिलेले हे 2x + 5, या ठिकाणी दिले 3x + 10. प्रश्न विचारलेला आहे मेजर ऑफ अँगल PQJ या कोणाचं माप किती आहे? आता हा 2x + 5 असेल तर त्याच्या विरुद्ध 2x + 5 आणि 2x + 5 3x + 10 एक असले कोण आहेत? आंतरकोनाची बेरीज किती असते? 180. म्हणजे इथं 2x + 5 आणि 3x + 10 यांची बेरीज 180 अंश. एखादा म्हणलं सर मला याच्याऐवजी मला हा जर मी कोण इथं आहे तर याचा वितरण कोण मी इथे घेतला 3x + 10 आणि दोन रेषे जोडले कोणी या दोघांची बेरीज 180 म्हणलं तरी चालेल, असं काय अडचणीचं नाही. फक्त या दोन कोणाची बेरीज 180 अंश येते. मग रेषे जोडीतले असेल पुन्हा कोणाने असेल त्यांची बेरीज करू. हे 2x आणि 3x 5x या +5 या +10 +15 बरोबर 180. हे 15 तिकडे पाठवून घेऊया. 5x बरोबर 180 - 15 हे 5x बरोबर 165 आणि x बरोबर 165 भागिले 5 केलं तर 5 त्रिक 15 एक वर 5 घेतले 15 5 त्रिक 15. x ची किंमत 33 येणार आहे. मग 33 दुने 66 अधिक 5 71 10 आला तर हा किती जाईल? 180 मध्ये 71 वजा केले 109 अंश. PQJ बरोबर 109 पर्याय क्रमांक 3. पुढे ते जरा ते हा इथं असं आल्यावर जागेवर बेरीज करायची. हा जागेवर कशी बेरीज करायची? अहो तुम्ही पहिल्यांदा वृद्ध पण काढला. हो ना, मला हे समजून द्यायचंय म्हणून. ज्याला समजते त्याला काही अडचण नाही ना. आता मला कुणाला समजून द्यायचंय की आमचा केंद्रे असेल लावण असेल याला ते कळावं म्हणून ते मी समजून सांगितलं. तो याचा हा विरुद्ध कोण हे दोन अंतर कोण आहे, अंतरकोणाची बेरीज 180 अंश म्हणून. आता जर असं मी केलं असतं हे ते 2x + 5 आणि पण दिलं असतं 2x + 5 नसतं दिलं, परंतु दिलं असतं तर मी काही वेळा उत्क्रम कोण असतं, काही वेळा कसं होतं वेगळं पण येऊ शकतं ना. केवळ एकच टाईप आहे असं नाहीये, वेगळा पण टाईप त्याच्यामध्ये येऊ शकतो, वेगळा पण घडू शकतो. म्हणून मला हे समजून देण्यासाठी मला एवढं फोडून सांगावं लागतंय. पुढे काय म्हणते? QML अँगल QML वजा मेजर ऑफ अँगल JQR यांची वजा OQML. आता इथे एक माप आपल्याला मिळालं की बाकी सगळी माप काढता येईल. आता याच्यावर आपण लगेच पटपट काढ. हा 71 हा 71 हा 109 म्हणजे हा 109 हा 109 म्हणजे हा 71 येईल, हा 71 म्हणजे हा 109 येणार, हा 71 म्हणजे हा 71 येईल, हा 109 येईल. आपल्याला काय विचारले? QML. Q कुठे आहे? पुसून टाकला तर मी QML हा आला 109 चा. JQR हा आला 71 याची वजा बाकी.
किती येते 190 71 38 पर्याय क्रमांक 4. 34-35 साठी पहा. 34-35 साठी पुन्हा आकृती दिलेली आहे. हा या ठिकाणी पी क्यू आर एस पी क्यू आर एस ए बी सी म्हणजे या बाजू एकूण दाखवलेले आहेत, या बाजू एकूण दाखवलेले आहेत. नमस्ते, बोला सर, काय म्हणताय? नाही म्हणजे बोलावले सर. ह्याच्या पप्पाला बोलावले म्हणून. ह्याच्या हा ते आलो नाही. हा गैरसमज. ते पप्पा काय आम्हाला बोलले होते आज देतो म्हणून मंगळवारी. उद्या सकाळी येताना घेऊन ये. हा या ठिकाणी काय म्हणलेले आपल्याला प्रश्न काय याच्यामध्ये कोणतं माप दिलेलं आहे? टी क्यू आर मध्ये टी क्यू आणि टी आर एकरूप आहे. टी क्यू टी आर एकरूप आहे. ए बी क्यू आणि क्यू बी सी हे 7:2 प्रमाण. ए बी क्यू याचं माप 7:2 म्हणजे याचं जर 7x घेतलं तर क्यू बी सी याचं माप आहे 2x. 7:2 म्हणजे तर हे रेषीय जोडीतले कोण आहेत म्हणजे 7x अधिक 2x बरोबर 180 अंश. x बरोबर 180 भागिले 9 केलं तर उत्तर येणार आहे 20. म्हणजे हा 20 140 राहील. हा बिंदूने 40. आता आपल्याला काय विचारलेले मेजर ऑफ अँगल टी आर एस किती? टी आर एस या कोणाचं माप विचारलेले आहे. आता येत आहे या ठिकाणी हा 140 असेल तर हा 140 चा का वितरण कोण किंवा हा 40 चा तर हा 140 चा का अंतर कोण. आता या हा 140 चा तर त्याचा हा कोण किती जाईल 40. आता या बाजूच्या समोरचा हा कोण आणि या बाजूच्या समोर हा कोण कसे असणार आहे समान का समद्विभुज कोण आहे ज्या बाजू एकूण बघा त्या समोरचे कोण आहे. हा 40 चा असेल हा 40 चा म्हणजे याचा बाह्य कोण कितीचा येणार आहे 140. म्हणजे टी आर एस अँगल टी आर एस बरोबर 140. पुन्हा काय विचारलं मेजर ऑफ अँगल टी चा पूरक कोण किती मापाचा आहे. आता टी चा माप काढलं हा 40 आहे हा 40 म्हणजे हा किती येणार आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे बेरीज 180 असते. त्यामध्ये या दोन कोणाचे 80 वजा केले 180 80 वजा केले 100. मग या टी चा पूरक कोण किती जाईल हा 100 चा असेल तर 80 पर्याय क्रमांक 1. चला पुढे प्रश्न क्रमांक 36-2 समभुज एकरूप त्रिकोणाची संगती जास्तीत जास्त किती प्रकारे मांडता येते. समभुज त्रिकोण आहे दोन समभुज त्रिकोण आहे ए बी सी पी क्यू आर. ए ला पी जोडायचं म्हणजे ए बी सी म्हणजे पी क्यू आर ए सी बी पी आर क्यू दोन पद्धतीनं जे ए ला त्याला ते जोडले दोन पद्धतीनं झालं. आता या सी बंधू मधलं झालं सी ला आर जोडायचा आहे सी ए बी म्हणजे आर पी क्यू आर क्यू पी ला सी बी ए. गाडीच्या विरुद्ध दिशेने गाडीच्या विरुद्ध दिशेने दोनला दोन या झाल्या आणि बी ला घेतलं तर बी ए सी क्यू पी आर बी सी ए क्यू आर पी हे दोन हे कोण समभुज त्रिकोण 6 प्रकारे आपल्याला दाखवता येतो. पुढं त्रिकोणातील दोन त्रिकोणाच्या एकरूपतेची संगती कोणती. या ठिकाणी संगती कोणती विचारली
कोणत्या बाजूला कोणती बाजू जुळेल. पर्याय कट पद्धत वापरा. या ठिकाणी या बाजूने एकरूप दाखवलेले आहे LKNM एकरूपच्या बाजूला. आता पहिला पर्याय पहा LKM ला MKN. तर आपण जे काढेल ते पर्यायामध्ये असेल असं नाही. 6 पद्धतीने आपण सर्व उत्तर जोडतो. दुसरा पर्याय NKM. तिसरा KLM लाईक KMN. चौथा पर्याय आहे MKL ला MKN. एका यात संगती जोडून पहा. सदर कोणती जोडी जोडते पहा. LKM ला NKM पाहिजे. NKM आहे मग इथं जुळवून बघायला पाहिजे. म्हणजे इथं पर्याय पद्धत वापरायची म्हणजे काय. तिथे काय आकृती काढायला पाहिजे. तिथं बघायचं पर्यायावरती पाहिजे आपल्याला कोणत्याला जोडी जुळते. पण जर LKM जुळलं तर काय पाहिजे NKM पाहिजे. आहे का नाही. दुसरा पर्याय काय MLK. मी कसं ज्या पद्धतीने गेलेलो आहोत त्या पद्धतीनेच गेलं पाहिजे. MLK म्हणजे काय पाहिजे MNK. आहे का NKM चालेल का नाही चालेल. तिसरं बघा KLM. इकडे काय पाहिजे हो KLM. आहे का नाही. चौथं पहा MKL. चालेल का चालणार. म्हणजे इथं पर्याय कट पद्धत वापरली पाहिजे. तुम्हाला किसर आपण अगोदर जुळवलं तर आपण ज्या पद्धतीने जुळवलं तसं पर्यायामध्ये असायला पाहिजे. त्या पर्याय कट पद्धत या ठिकाणी गरजेची आहे. चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 38. एका समद्विभुज त्रिकोणाचा बाह्यकोन 100 मापाचा असल्या आंतरकोनाचे माप किती असेल. 2 पर्याय निवडा. 38वा समद्विभुज त्रिकोण. याचा बाह्यकोन 100 मापाचा. हा जर मी बाह्यकोन 100चा धरला. आता उदाहरणार्थ या बाजू एकरूप दाखवले. त्याचा बाह्यकोन 100चा धरला तर आंतरकोन किती जाईल 80चा. हा 80चा म्हणजे हा किती जाणार 80चा. हा 80चा म्हणजे हा किती जाईल 20चा. आता या त्रिकोणाचा या पद्धतीने काढण्यासाठी मी असं केलं की हा जो एकरूप नाही. हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहे. हे दोन बाजू एकरूप आहे. मी याचा बाह्यकोन धरला होता. हा हे दोन्ही कोण एकरूप असणार. हा कोण एकरूप असणार आहे का कोणाशी नाही. मी याचा मी जर बाह्यकोन 100चा धरला तर हा कोण किती जाईल 80चा. म्हणजे 80 झालं तर या दोन कोणाची बेरीज किती येणार आहे म्हणजे 180 असते. त्यामुळे हा 80 वाला किती या दोघांची बेरीज 100. हा कोण किती जाईल 50चा. हा 50चा. म्हणजे जर त्रिकोणाचा बाह्यकोन 100चा असेल तर आंतरकोन इथं जर बाह्यकोन 100चा धरला तर आंतरकोन कितीचा येते आपल्याला. आंतरकोनाचं माप 20चं येते किंवा 80चं येते. 20चं येते किंवा 80चं येते. ओके. आता हे विचारलं हा 100चा असेल तर हा 80चा येईल का विचारलं म्हणजे कुठला विचार सांगावं लागणार 20. काही 80चा जरूर चालेल किंवा 100चा असेल तर 80चा आंतरकोन कुणी सांगेल. हे असं विचारलं जाणार आहे का नाही. म्हणजे आता आंतरकोन किती देतो 20चा. आणि जो कोण एकरूप आहे त्याचा आलं आपल्याला 80. आणि हा या ठिकाणी एकरूप नसणारा कोण. हे दोन एकरूप आहे. नसणारा कोण जर आपण त्याच्या बाह्यकोन धरला 100चा तर 80 जाईल तर त्याचे आंतरकोन किती देतील 50. म्हणजे आपल्याला 20चा आणि 50चा पर्यायामध्ये आहेत का आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. त्रिकोण 39. त्रिकोण PQR यांचं गुणोत्तर 2:4 आहे. हे 2:4 म्हणजे हा 2x हा 3x हा 4x. तुम्हाला सगळं सारखं दाखवलं 2 मानले आपल्या प्रमाणात दाखवून की नाही
या तिन्ही कोणाच्या तरी 180 अंश असते. मग इथं 3 2 5 4 9 x बरोबर 180. मग x बरोबर किती आहे? 180 भागिले 9 गेलं 20. मग हा कोण किती जाईल? 20 दुनी 40. हा किती जाईल? 30 म्हणजे 60. आणि हा किती जाईल? 80. मग याचा बाह्य कोण किती जाईल? 120 चा. याचा बाह्य कोण किती जाईल? 140 चा. याचा बाह्य कोण किती जाईल? 100. म्हणजे बाह्य कोण 100 चा असेल, 120 चा असेल किंवा 140 चा असेल. याच्यामध्ये विचारलं बाह्य कोण कोणत्या मापाचा असणार नाही, तर 120 100 120 आणि 140 असणार आहे. आणि हे सोडून बाकीचं असणार नाही. 140 चा असणार आहे, 150 चा नाही, 120 चा असणार आहे, 100 चा असणार आहे. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढे काय म्हणते पहा, या ठिकाणी आकृती दिलेली आहे. आकृतीवरती प्रश्न आहे. या ठिकाणी त्रिकोण दिलेला आहे. त्याच्यामध्ये PRS हा कोण दिलेला आहे? 70 चा. PRS PQR इथं काय म्हणलेलं आहे? PQ एकूण RT म्हणजे एक PQ आणि एक RT. PQ आणि RT हे पॅरलल आहे. पॅरलल वाढवायचे म्हणजे ते लक्षात येतं. हे पॅरलल आहे. PRS 70 चा दिलेला आहे. आता ही छेदिका तुम्ही वाढवा, मी लक्षात येतं लगेच पटपट. तर मेजर अँगल P, अँगल P अधिक अँगल PRQ बरोबर किती विचारलं? मेजर अँगल P म्हणजे कोणता येणार आहे? हा. आणि PRQ म्हणजे हा कोण, याचं माप विचारलेलं आहे आपल्याला. आता तुम्ही मला सांगा, या ठिकाणी या दोन रेषा पॅरलल आहेत. ही जर छेदिका धरली तर हा 70 चा असेल, तर हा कोण किती? या दोन समांतर रेषा धरल्या आणि त्याची जर ही छेदिका धरली, हा 70 चा असेल तर हा कितीचा येणार आहे? 70 चा. का नाही आपण आकृती आडवी असल्यामुळे ते लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, हा 70 चा आहे, त्याच्यामुळे हा 70 चा आहे. विरुद्ध कोण आपण करू शकतो. ओके, हा 70 चा असेल तर हा 70 चा येईल. हा वितरण कोणाचा होऊ शकतो. पण एक पद्धत अशी विशिष्ट असं नाहीये. हा 70 चा आला तर हा अंतर कोण संपूर्ण आपण ह्या 70 चा हा संपूर्ण कोण 110 चा येऊ शकतो. आपल्याला संपूर्ण कोणाची गरज नाही, कशासाठी काढायचं आपल्याला, तो काढायची गरज नाही. आपल्याला हा कोण काढायचा आहे. बाह्य वितरण काय? 110 चा हा तू 40 चा कसा धरला? का धरला हा 40 चा? बाह्य वितरण कोण कसं काढणार तुझ्याला? आता जर ती आकृती आपण बाजूला अशी काढून गेली, याच्यामध्ये अशी दाखवूया. हा कोण दिलेला आहे? 70 चा. याच्यावरनं आपल्याला काढायचं. ओके, हा 70 चा दिलाय आणि अजून आपल्याला या ठिकाणी एक छेदिका येते ही. या छेदिकेवरती आपल्याला या 70 वर आपण आकृती माप काढूया. हा 70 चा म्हणजे हा कोण कितीचा येणार? 110 चा. हा 70 चा. इथे हा संपूर्ण 110 चा येणार आहे. त्याच्यामध्ये एकूण कोणतं सांगितलं नाही, एकूण कोणत्या बाजू दिलेल्या नाहीये, एकूण कोणत्या दिलेल्या नाहीये. ते दोनच्या आकृतीत वेगळ्या ते आजचा विरुद्ध कोण आहे ना,
आजच्या विरुद्ध कोण तो याच्यावरनं जाऊ आपण. याच्यावरनं या छेदिकेवर इथली माप काढून इथल्या याच्यावरनं ही काढू. ओके, हे हा 70 हा इथे शिकतोय बघा. हा 110 चा आणि हा 110 चा, हा 70 चा. हा 70 चा असेल तर हा येईल 110. हा 110 चा, त्याच्या विरुद्ध 110 चा. याचा अंतर 270 चा, हा 70 चा. आता या ठिकाणी हे दोन्ही पॅरलल नाही आहेत ना. संपूर्ण 110 चा आला. बरं, ओके. 110 एकरूप कोणत्यात दाखवलेली आहे? एकरूप कोणाची जोडी कोणती आहे? त्यामध्ये 41वा प्रश्न आहे. मेजर अँगल पी आणि पी आर. आपण विचारलंय कोणता मेजर अँगल पी हा कोण आणि पी आर क्यू या मापात या दोघांचा विचार आहे. आता हा कोण 70 चा आला तर या दोन कोणाची बेरीज किती येणार? 110. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते. त्यात हा 70 वजा केला, या दोन कोणाची बेरीज किती येणार आहे? 110. बस एवढंच विचार आहे आपल्याला. हा कोण काढेल कितीचा आहे, हा कोण कितीचा विचारलेला नाहीये. आणि नंतर काय म्हणलेली एकरूप कोणाची जोडी कोणती? एकरूप कोणाची जोडी पहिल्यांदा दिल्या पहिला पर्याय अँगल पी आणि अँगल पी आर टी एकरूप आहे का? पी आणि पी आर टी म्हणजे पी आणि आर म्हणजे पी आणि अँगल आर पी आर टी पी आर टी हा कोण एकरूप असेल का? नाही सांगता येत नाही. एकरूप आहे मग नाही. या पॅरलल आहे, याचे पॅरलल याला हा एकरूप वितरण कोणाच्या याच्यामुळे नियमानुसार येईल. बरोबर आहे. येणारे पहिला पर्याय बरोबर येणार आहे. किती पर्याय नोंदवा? 2 पर्याय नोंदवा. अँगल क्यू आणि टी आर एस. अँगल क्यू आणि अँगल टी आर एस पहिला पर्याय येतो अँगल क्यू अँगल टी आर एस हा 70 चा हा 70 चा. दुसरा देखील एक रूप येईल. हा 70 चा हा 70 चा. आपण त्याच्यामध्ये तर काढलं होतं. ओके, पहिला दुसरा दोन्ही पण येत आहेत 41 चा. तिसरा पाहू बरं पर्याय क्यू आणि पी आर क्यू. अँगल क्यू आणि अँगल पी आर क्यू. अँगल क्यू हा आणि अँगल पी आर क्यू. हे दोन्ही पण एकरूप असतील असं नाही. इथं एकरूप बाजू दाखवले असते तर हे दाखवले असते तर तिसरा येत नाही. आणि चौथा पर्याय दिलेला आहे पी आर टी आर एस. अँगल पी आर टी हा अँगल आणि टी आर एस हे दोन्ही अँगल एकरूप असतील का? नाही, कारण इथं काही यांचा कोण दुभाजक दाखवलेला नाही. त्यामुळे चौथा पर्यायला नाही. बाह्य वितरण करू शकतो का? बाह्य वितरण कोण होऊ शकतो ना. मी याला बाह्य वितरण कोण कसं तू दाखवणार? कुठल्याचं बाह्य वितरण कोण दाखवणार? आपण आजच्या विरुद्ध कोण आहे ना? अरे त्याला छेदिका कोणती पाहिजे? ती छेदिका नीट समजून ती आहे की पी आर छेदिका आहे. पी आर छेदिका धरली. हा मी बाकीच्या पुस्तक टाकतो. चल मी तुला लक्षात येईल. छेदिका किती हा मला दिलेला आहे 70 चा. कोण आता मी हा 70 चा. हा याचा बाह्य वितरण कोण सांग कोणचा आहे? तिच्या इकडचा हा बाह्य वितरण कोण कसा येतो? बाह्य वितरण कोण ही काय हे संपूर्ण असेल तरी बाहेर येईल ना. हा संपूर्ण याचा बाह्य वितरण हा येईल. हा संपूर्ण कोण आहे का? नाही एवढाच आहे ना तो.
एवढाच आहे. हा संपूर्ण एवढा जे येणार आहे तो हा एवढा आहे बाहेर. चला पुढे 5 मीटर 75 सेंटीमीटर, 5 मीटर आणि 75 सेंटीमीटर लांबीची दोरी 22 ठिकाणी कापली. ही तुकडे किती होते ते? 22 ठिकाणी कापली, 23 तुकडे होती. मग प्रत्येक दोरीची प्रत्येक तुकडा कितीचा? 5 मीटरचे 575 झाले भागिले 23, 23 दोन्ही 46 राहिले 11, 23 5 15. प्रत्येक तुकडा होणारे 25 सेंटीमीटरचा. पर्याय क्रमांक 3. 42वा झाला. 43वा प्रश्न. 15.5 लिटर तेलातून प्रत्येकी 1.25 लिटरचे डबे भरले तर किती तेल शिल्लक राहील? 15.5 लिटर म्हणजे 15.5 लिटर आहे आणि त्यातलं 1.25 लिटरचे भरायचे म्हणजे 1.25. आणि इथं आपल्याला 1.25 लिटर म्हणजे 1 लिटर 250 मिली मध्ये केलं तर या 15 लिटरचे 15,000 आणि याचे 15,500 होईल. आणि हे दशम चिन्हामध्ये का हे मिलीमध्ये केलं 15,500 आणि मिलीमध्ये केलं 1.25 लिटर 1,250. शिल्लक किती राहील? भागाकार संक्षिप्त रूप करून चालणार नाही का? तर मग तिथं बाकी आपल्याला वेगळी 1,250 येते 1,250 बाकी राहिले 0, 5 गेले 0, 5 गेले 3, 0 वरती 0 घेतला इथे 2, 2,500 राहील 500 मिली तेल शिल्लक राहणार आहे. मिलीमध्ये करून ते सोडवावं लागेल. या अंश छेदामध्ये करून चालणार नाही. 35 हेक्टोग्रॅम अधिक 5.05 किलोग्रॅम वजा 300 डेकाग्रॅम व 350 डेकाग्रॅम बरोबर किती? 5 किलो घरांमध्ये सोडवायचं हे गणित. हे कधी याच्यामध्ये सोडवायचं नाही. हेक्टर डेका सगळ्यांना मिली सेंटीमीटरची ग्रॅम डेका इथं ग्रॅम पण घेतो मी. ग्रॅम डेका हेक्टो आणि किलो काय म्हणलेलं आहे? 35 हेक्टो हे 35 हेक्टो झाले 5.05. याची बेरीज आहे. याची बेरीज केली तर ग्रॅम मध्ये केली तर 35 3,500 ग्रॅम होती. हे ग्रॅम मध्ये केली तर 5,050 ग्रॅम किती झाले? 8,550 ग्रॅम झाले. त्यातनं वजा 350 डेका 350 डेका या पद्धतीने काय वजाबाकी करायची. 0 5 5 गेले 0 8 3 गेले 5. उत्तर किती येणार आहे? 5,050 ग्रॅम. पर्याय क्रमांक 4. ओके. आता काय येतं उत्तर कशामध्ये? 245वा 250 भागिले 100 ग्रॅम गुणिले 2.5 250 छेद 100 ग्रॅम गुणिले 2.5. आता याचं दशांश दोन संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह गेले तर 2.5 ग्रॅम गुणिले 2.5 25चा वर्ग 625 होतो. दशांश चिन्ह इथे इथे 6 दशांश चिन्ह 2.5 ग्रॅम आहे का पर्यायामध्ये? आहे. दुसरा पर्याय एक आणि याचे ग्रॅमचे दुसरा पर्याय लिहिला आपण. आता याची मिली करायला म्हणजे एवढे ग्रॅम आहे. हे पूर्ण ग्रॅम 6 मग ग्रॅमचे इथं मिली सेंटी डेसी इथं डेसी इथे सेंटी आणि मिली. याचे मिली मध्ये केले तर मग उत्तर काय येतात का? सेंटी मध्ये केलं तर 625 सेंटी आहे का? नाही. मिली मध्ये केले तर मिली मध्ये 0 दिली तर 6,250 मिली. चौथा पर्याय दुसरा आणि चौथा पर्याय. 46 2.5 किलोमीटर असलेल्या 2 तर्फा 12.5 मीटर अंतरावर गाडीला किती गाडी लागतील? 2.5 किलोमीटर. त्याचे मीटर केले तर 2,500 मीटर होती भागिले
12.5 मीटर म्हणजे 12.5 मीटर मीटर दोन्ही परिमाण सारखी केली. दशांशाने एक घर पुढे ढकललं वरती एक शून्य दिला. 125 एक 100 म्हणजे 125 दुने 250 वरती 2 शून्य. एका बाजूला 200 झाडं, आधी पहिलं झाड शून्यावर असतं. एका बाजूला 201 झाडं, दुसऱ्या बाजूला 201. एकूण किती झाडं लागतील? 402 झाडं. दुतर्फा मंडळ. पर्याय क्रमांक 400 मीटर 47. 400 मीटर मिश्रणात 8% मलई. 400 चे 8%. 200 दिलं 32 लिटर मलई झाली. आपल्याला विचारले मलई आणि दुधाचं प्रमाण. म्हणजे अगोदर मलई आणि नंतर दूध. मलई किती आहे? 32 आणि दूध किती राहिलं? 400 मधलं 32 वजा केले 368 आणि याला संक्षिप्त करून द्यायचंय. कशाने संक्षिप्त करून द्याय बा? नाही 16 ने 16 दुने 32. 16 त्रिक 48. 16 दुने 32. 2 आज 23. पर्याय क्रमांक 3. नाही तोंडी मला काय अडचण नाही. तुम्हाला तोंडी करायची पण मला सगळ्यासाठी करायचं. ओके मला तुझ्या एकट्यासाठी नाही ना. मिनी साखर काय त्याला रोज 25 क्विंटल साखर निर्माण होते तर 2 आठवड्यात किती साखर तयार होते? 25 क्विंटल रोज 2 आठवडे. आठवड्याचे दिवस किती? 7. 2 आठवड्याचे 14. 14 म्हणजे 70. 28 आणि 7 350 क्विंटल साखर तयार होईल. काय का 350 क्विंटल नाही पर्यायामध्ये 350 क्विंटल. मग इथे आपल्याला घनते तयार करायला लागतील. क्विंटल काय मिली सेंटीडेसी ग्रॅम मीटर लिटर डेका हेक्टो किलो एरिया क्विंटल टन. मग किती टन झाले? 35 टन. पर्याय क्रमांक 1. 49वा भाग 49 4.2 अंश छेद 5 हे किलोग्रॅम अधिक 8 अंश छेद 10 हेक्टो अधिक 3 अंश छेद 5 डेका. त्याचं दशांश चिन्हामध्ये करा म्हणजे तुमच्या ते सगळं लक्षात येईल. तर पूर्णांकामध्ये दशांश चिन्हामध्ये करा म्हणजे सोपं जाईल. लक्षात येईल व्यवस्थित. सांगा पहिल्याचं काय होईल? 4×5 = 2 22/5. 22/5 दशांश चिन्हामध्ये केलं 22/5 4.4 किलोग्रॅम अधिक इथं 0.8 हेक्टो अधिक 0.6 डेका. मिली सेंटीडेसी ग्रॅम मीटर लिटर ग्रॅम मीटर लिटर डेका हेक्टो आणि किलो. गरम करा त्याच्यामध्ये 4.4 किलो. याची ग्रॅम कडे केली तर ग्रॅम कडे 0 देऊन टाका. हेक्टो 0.8 पूर्ण 0 हेक्टो आहे. त्याचे 0.8 हेक्टो त्याचे ग्रॅम केले तर 80 ग्रॅम होती. 0.6 डेका. डेका आहे डेका मध्ये 0 येईल. 0.6 डेका म्हणजे 6 ग्रॅम होईल. आणि या सगळ्यांची बेरीज करायला सांगितली आपल्याला. आणि या सगळ्यांची बेरीज म्हणजे 6 8 4 4 4486 ग्रॅम आहे का? पर्याय असे दिलेच नाही. पर्याय सगळे 10च्या घातांकात म्हणजे 4486 गुणिले 10⁻⁴ आता एक जर इकडे घेतलं मी 10चा त्याला 4448.6 गुणिले 10चा पहिला आहे का पर्यायामध्ये? नाही. दशांश अजून एक जर इकडे घेतलं म्हणजे 44.86 गुणिले 10चा वर्ग आहे का पर्यायामध्ये? नाही. 10चा तिसरा आहे का? पहिला पर्याय 44.86 गुणिले 10चा तिसरा आहे. अजून एक जर इकडे घेतलं म्हणजे 4.486 गुणिले 10चा घन आहे का? पर्याय क्रमांक 3 आहे. पुढे 50वा प्रश्न 5 10 20 5 10 20 च्या समान संख्या नोटा असतील तर कोणती रक्कम होणार नाही?
इथं काय रक्कम भागिले नोटांची संख्या, ही नोटांची किंमत दर्शनी किंमत 20 अधिक 10 30 अधिक 35, 35च्या पट्टीत हे रक्कम असणार आहे. 35च्या पट्टीमध्ये घेतला तर 35 कशाला भाग जात नाही. 490, 630, 735 आणि 1040. 35 ने कशाला भाग जात नाही सांगा. बाकी सगळ्या 35 ने भाग जाणार आहे. 1040 ला जात बाकीच्या सगळ्याला जाते 35 ने. 35 एके 35 राहिले 14, 14 शून्य 140, 35 चौक 140. हे दोन्ही 14 14, 5 च्या 14, 10 च्या 14, 20 च्या 14. इथं भाग यायला 35 एके 35 राहिले 28. 28 शून्य घेतले 280. 35 चौक 140 आणि 35 8 पट 8 इथं नोटा येते. इथे घेतल्या तर 35 दुने 70 राहिले 3 3 5 35 35 एके 35 21 21 नोटा आणि इथं 35 त्रिक 105 1050 इथं जाते. इथं जाणार नाही. पुढे 51 प्रश्न 50 100 रुपये किमतीची 13 तिकीट घेतली तर 50 रुपये तिकीट किती घेतली माहित नाही. 50 रुपयाची एक्स मानली. 50 रुपयाची एक्स तिकीट आहे माहित नाही आपल्याला कुठली किती घेतली. आणि 100 रुपयाची वाय तिकीट आहे. म्हणजे समीकरण काय होणार आहे. एक्स अधिक वाय बरोबर 13 तिकीट आहे. आता 50 रुपयाची एक्स तिकीट आहे किंमत किती होईल. 50 रुपयाच्या तिकिटाची 50 एक्स 50 गुणिले एक्स एवढी त्याची किंमत होईल. आणि 100 रुपयाची किती आहे वाय तिकीट म्हणजे त्याची किंमत होईल 100 वाय. आणि दोन्ही मिळून पैसे किती गेले 850. आता एक्सची किंमत काय बघा याची 50 पट इथं एक्स आहे इथं 50 एक्स म्हणजे याची 50 पट केली. त्या समीकरणाची 50 पट करू. 50 पट केली तर काय होईल 50 एक्स अधिक 50 वाय बरोबर 13 ची 50 पट केली 5 650. यांची वजाबाकी केली शून्य होईल. इथे 100 मधनं 50 गेले 50 वाय बरोबर 200. वाय बरोबर 200 भागिले 50 केलं तर 4 म्हणजे ही 4 तिकीट घेतली आणि ही किती तिकीट येणार आहे 9. बघायची बेरीज करून 50 रुपये 9 तिकीट म्हणजे 450 रुपये. 100 ची 4 तिकीट म्हणजे 400 रुपये. 450 400 850. ही 4 आणि 9 13 तिकीट मिळते. चला पुढे एक रीम आणि एक रोज कागद प्रत्येकी 8 कागद याप्रमाणे वाटले तर किती मुलांना पुरते. एक रीम बरोबर किती कागद होता 40 डझन. 40 डझन म्हणजे 480 कागद. आणि एक रोज म्हणजे 12 डझन म्हणजे 144 कागद. जे एकूण त्याने किती कागद 624. आणि ते प्रत्येकाला किती वाटते 8 8 भागिले 8 केलं तर 8 7 56 6 राहिले 6 वर 4 येते 64 8 8 64. 78 मुलांना पुरतील. पर्याय क्रमांक 2 दशांशचिन्ह 4 8 तास बरोबर किती म्हणजे किती तास किती मिनिटे अशा पद्धतीने उत्तर पाहिजे. दोन्ही पद्धतीने सांगणार आहे मी. 2 दशांशचिन्ह 4 8 तास हे तास आहे त्याची मिनिटं करायची. याला गुणिले 60 केलं दशांशचिन्हाकडे लक्ष देऊ नका. 6 8 8 ते 4 त्याचे 24 आणि 4 28 कधी 12 2 14 दशांशचिन्ह 2 संख्येच्या अगोदर 148.8 मिनिटे होते. जे सेकंद केले याला गुणिले 60 केलं. 8 0 8 0 2 0 मांडले 6 8 48 8 44 6 8 48 4 52 त्याचे 24 आणि 5 29 सारखे 6 2 8 दशांशचिन्ह 2 संख्येच्या अगोदर 8928 सेकंद. आता याचे आपल्याला तास मिनिटे करायचे. पण आता हे 8928 सेकंद झाले त्याची मिनिटं करा भागिले 60. 60 एके 60 राहिले 29 वर 2 घेतले 6 चौक 24 240
वरून 8 घेतले 6 8 48 480 बाकी राहिली 48 सेकंद. याची पुन्हा मिनिटं आहेत 148 मिनिटं तयार झाली. त्या मिनिटाच्या आपल्याला भागिले 60 केली तास होतील. 60 दुने 120 राहिले शिल्लक 28 मिनिटे आणि 2 तास तयार झाले. म्हणजे उत्तर काय येणार आहे 2 तास 28 मिनिटे आणि 48 सेकंद. आणि इथं तुम्हाला दुसरी पद्धत शिकवली होती 2.48 असेल तर याला गुणायचं 36 ने आणि याला गुणायचं 6 ने. 36 8 उलटा करा 8 7 48 8 2 8 24 2 26 268 सेकंद होतात. काही 24 मिनिटे होतात आणि 2 तास. 2 तास 24 मिनिटे 268 सेकंद. 268 सेकंद होतात का याची मिनिटं करायची. याच्यात किती मिनिटं होती 4 मिनिटं होती. 4 मिनिटं 240 सेकंद यातनं जाते. राहिले किती 48 सेकंद. ही 4 मिनिटात मिळाली 24 4 28 मिनिटे आणि पूर्ण आहे ते 2 तास. उत्तर आहे 2 तास 28 मिनिटे आणि 48 सेकंद. सोपी पद्धत आवडेल पटेल लक्षात ठेवून वापरा. मध्यान्ह पूर्व 9:20 सुटलेली बस मध्यानंतर 3:45 वाजता पोहोचली तर गाडीने किती काळ प्रवास केला. पोहोचलेल्या वेळेत सुटलेली 3:45 3:45 मध्यानंतर म्हणजे 24 तासामध्ये गेलं तर 12 ते 15 वाजून 45 मिनिटांनी पोहोचली. निघाली होती 9:20. पोहोचलेल्या वेळेत निघालेली वेळ वाजता 45 24 गेले 25 15 ते 9 गेले 6. प्रवासाला लागलेला आहे 6 तास आणि 25 मिनिटे. हा प्रश्न 54 वाजला. 55 8 वाजून 2 मिनिटं 8 वाजून 2 आणि 9 वाजायला 3 मिनिटं कमी. ही वेळ एकच आहे. मग इथं कालावधी हा फरक कितीच आहे 1 तासाचा. म्हणजे इथं किती आहे 2 आणि 3 म्हणजे हे 1 तास बरोबर या दोघांची बेरीज करायची 2 अधिक 3 म्हणजे झाले 1 तास मिनिटं केली 60 मिनिटे बरोबर 5 बरोबर 60 भागिले 5 उत्तर येणार 12. म्हणजे 12 ची किंमत घातली तर 8 वाजून 12 दुने 24 मिनिटं आणि 12 36 9 वाजायला 36 मिनिटे कमी. 9 वाजून 36 मिनिटं नाही 9 वाजायला 36 मिनिटे कमी म्हणजे 8 वाजून 24 मिनिटं झाली तेच म्हणजे 9 वाजायला 36 मिनिटं कमी. दोन्हीचा अर्थ एकच आहे. तर पुढे 10 जानेवारी 2016 रोजी बुधवार असल्यास त्यानंतरचा महाराष्ट्र दिन कोणत्या वारी येईल. तेव्हा बुद्धिमध्ये बदल घातलंय. आपण सगळ्या पद्धती वापरतो इथं. आपण एक निश्चित एका पद्धतीला नाही मुलांना जे आवडेल ते वापरा. काल आपल्याला दिलेले 10 जानेवारी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. 10 जानेवारी दिलेला आहे बुधवार. बुधवारी 10 पुढला 10 17 24 25 26 27 28 29 30 31 मुद्दाम काढलं. जानेवारी 31 माहिती आहे 10 17 24 31 1 फेब्रुवारी होणार आहे. आणि साल कोणतं आहे 2016 म्हणजे लीप वर्ष आहे. म्हणजे 1 8 15 22 म्हणजे इथं 1 8 15 22 29 लीप वर्ष आहे. म्हणजे 29 पण त्या तारखेला येणार आहे लीप वर्ष असल्यामुळं. आणि इथं 1 तारीख येणार आहे. महिना चालू होणार आहे 1 मार्च. 1 8 15 22 29 मार्च महिना 31 चा असतो. जे 1 तारीख येणार आहे सोमवारी तारीख महिना चालू आहे एप्रिल 1 एप्रिल. 1 8 15 22 29 एप्रिल. एप्रिल महिन्यात 30 चा 1 मे. आणि 1 मेला कोणता वार येणार आहे बुधवार. एक पद्धत झाली.
आता दुसरे 10 जानेवारी पासून 1 मे पर्यंतचे दिवस महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे ला असतो. जानेवारीचे दिवस 31 असतात. त्याच्यात 10 तारखेत दिले, राहिले किती दिवस? 21. जानेवारीचे, फेब्रुवारीचे 29, कमी 1 वर्ष आहे. मार्चचे 30, एप्रिलचे 3 आणि 1 मेचा काळ आहे म्हणजे 1 मेचा 1 दिवस. 9 ने 10, 11, 12 अशी 2, चले 1, 3 च्या 2, 3 चे 6, 10 ने 11, 112 दिवस झाले. भागिले 7 केलं, 7 1 7, 4 राहिले, 4 2 42, 7 2 42, बाकी 0 राहिली. मग तोच वारी. पुढे आयताची लांबी व रुंदी 5 असतील तर आकृती काढायची. 3x आहे, ही 5x आहे. परिमिती दिली 80. आयताची रुंदी किती? परिमिती काय होतो? लांबी आणि रुंदीच्या बेरजेची दुप्पट. 5x अधिक 3x 8x ची दुप्पट 16x बरोबर दिलेले 80 परिमिती. x बरोबर 80 भागिले 16 केलं तर x बरोबर 5 येईल. मधून ती 5 15, लांबी 5 5 25, 35 25 35 40 दुप्पट 80. पुढं काटकोन त्रिकोणात काटकोन कर्णाची बाजू 9, दुसऱ्या 2 बाजूतील फरक 1 सेंटीमीटर असल्या तर त्रिकोणाची परिमिती किती? आकृती काढायला लगेच. काटकोन करणारी एक बाजू 9 ची दिली आहे आणि यांच्यामधला फरक 1 चा दिलाय. म्हणजे जेव्हा लहान बाजू विषम असते तेव्हा काय असतं? 9 चा वर्ग 81 ची फोड करताना 40 41 अशी करायची. लहान बाजू 40 येईल आणि कर्ण येणार 41. याची परिमिती विचारली. परिमिती 9 40 41 ची बेरीज येणार आहे 90. तर परिमिती 90 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. 59वा प्रश्न पहा. क्षेत्राच्या O वर्तुळ केंद्र आहे. O वर्तुळ केंद्र दाखवले आहे. या ठिकाणी P आहे, Q आहे, इथं दिलेला आहे काटकोन. तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती? आता याची QP OP दिलेले 14. OP म्हणजे याचा अर्थ त्रिज्या 14 दिले. मग संपूर्ण वर्तुळाचा परिघ काढू. वर्तुळाचा परिघ सूत्र काय आहे? 2πr वापरलं आहे. 2 गुणिले 22/7 गुणिले रेडियस दिलेले 14. 7 गुणिले 14 12 44 गुणिले 88 काय आलं? संपूर्ण वर्तुळाच्या इथपर्यंत ही पाव वर्तुळ 360 चं वर्तुळ आहे. 90 चं काढलं वाजा केलं हे पाव आहे म्हणजे 3/4. 1/4 कमी करायचं. 1/4 म्हणजे 22 कमी होणार. ते 3/4 केलं तर 22 66 म्हणजे हे येणारे 66. आणि मग त्याच्यामध्ये ही एक त्रिज्या आणि एक त्रिज्या वाढवायची. 66 म्हणजे ही त्रिज्या 14 आहे, इकडली त्रिज्या 14. हे 14 हे 14. हे 66 आणि 28. 8 आणि 7 14 4. अच्छा 1 7 2 8 1 9 94 सेंटीमीटर. 59 झालंय. आता 60वा प्रश्न. चौरसाचा कर्ण. चौरसाची आकृती काढा. कर्ण दिलेला आहे 8.5√2 आणि इथे विचारली चौरसाची परिमिती. आपल्याला बाजू काढली पाहिजे. चौरसाची बाजू कशी काढाल तुम्ही? x√2 कारण इथं काटकोन असतो आणि या बाजू 1 रुपये सगळ्या. ही बाजू 1 रुपये म्हणजे इथं 45 90 चं कुठे आहे? 45 90 काय? x√2 म्हणजे कर्ण दिलेला आहे 8.5√2 म्हणजे बाजू येणार आहे 8.5 येणार आहे 8.5. नसेल कळत तर आपण दुसरी सांगतो. म्हणजे ही बाजू आली 8.5 ही 8.5 ही 8.5
आणि मग परिमिती किती 8.5 ची चौपट 34 सेंटीमीटर येणारे पर्याय क्रमांक 3 34 सेंटीमीटर. आता आम्हाला हे मिळत नाही, हे लक्षात नाही, मग तो काय करेल? चौरसाचं क्षेत्रफळ. चौरसाचं क्षेत्रफळ काय? 1/2 गुणिले कर्ण 1 गुणिले कर्ण 2. इथं कर्ण याचा गुणाकार केला त्यांनी. √2 आणि √2 चा गुणाकार काय होईल? 8.5 गुणिले 8.5 गुणिले 2 आणि याची 1/2 या 2 ला 2 गेले म्हणजे 8.5 चा वर्ग. करत बसायची गरज नाहीये, म्हणजे बाजू 8.5 आहे. क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळ बाजूचा वर्ग असतो, म्हणजे बाजूचा वर्ग करून 8.5 गुणिले 8.5 म्हणजे बाजू येणार आहे 8.5 आणि परिमिती 8.5 ची चौपट. चला पुढे. समभुज चौकोनाचे कर्ण 16 आणि 30 लांबीचे असल्या त्याची परिमिती किती? आकृती काढा. आकृतीवरती लगेच हे लक्षात येतं. समभुज चौकोन चारी बाजू सारख्या आहेत. एक कर्ण दिलेला आहे 16 आणि 30 चा. 30 चा म्हणजे तो भाग का तुम्ही 15 होईल. 16 म्हणजे 8 8 15 17 8 15 17. लहान बाजू जर सम असेल तर 8 च्या निम्मे 4 4 चा वर्ग 16 वजा 1 15 अधिक 1 म्हणजे 8 15 17 म्हणजे याचा बाजू आली 17. याची परिमिती 17 गुणिले 4 68 सेंटीमीटर येणार आहे. तर समभुज चौकोनाचे चारही बाजू सारख्या असतात. आता याची परिमिती विचारलेली पहा आकृतीची. आता प्रमाणात अशी आकृती नाहीये, परंतु तुम्ही समजून घ्या. आता हे बाजू पहा, ही बाजू ही बाजू ही बाजू ही बाजू ही बाजू एकरूप आहे. दिसत नाही की सर नाही दिसून द्या ना आपल्याला, कुठं दाखवायला यायची. तर बीसी दिलेले 20 बीसी ही संपूर्ण दिलेली 20 आणि एबी एचजी ची दुप्पट एचजी ची दुप्पट याच्या दुप्पट ही जेवढी एक्स आहे तर याची दुप्पट ही 2x आहे. आता इथे ही 2x असेल तर ही किती असणार आहे? 2x. ही किती असणार आहे? 2x. ही किती असणार आहे? 2x. या बाजू एकूण दाखवले ना एचजी दुप्पट एबी दाखवले. बीसी 20 दिले. ओके. आता तुम्ही मला सांगा ही 2x ही 2x आणि ही 2x ही 20 होणार आहे. ही बाजू या बाजूची बेरीज या बाजूची बेरीज 20 आहे. ओके. ही x आहे ही x आहे. हे 6x बरोबर 20 येते. हे 2 6x बरोबर ही रुंदी एवढी लांबी हे 2 आणि हे 2 6 x बरोबर 2. आता हे राहिले किती? ही 2x ही 2x ही x आणि ही x ही x आणि x किती होणार आहे? 2x आणि हे 2x आणि हे 2x म्हणजे किती झाले? 6x. हे 2 4 इथे गेलेले 1x आणि हे 1x म्हणजे किती झाले? 6x म्हणजे एकूण किती येणार आहे? 20 आणि हे किती आहे? 20 म्हणजे एकूण किती येणार आहे? परिमिती 60 सेंटीमीटर. समजून घेतलं पाहिजे. 1.4 मीटर त्रिज्येचा हे 62 झालं. हे 63. 1.4 सेंटीमीटर त्रिज्येच्या चाकाने 4.4 किलोमीटर अंतरावरती किती फेरे होते? 1.4 मीटर त्रिज्या आहे आणि 4.4 किलोमीटर अंतर फेर आहे. म्हणजे इथं आपल्याला काय काढावं लागेल? याचा परिघ काढावा लागेल. एका फेऱ्यात किती? मग परिघाचं काय सूत्र आहे? 2 पाय r
2×22/7 गुणिले रेडियस आहे 1.4. त्याला संक्षिप्त करून दिलं तर दशांश चिन्ह काढून टाकू. पण एक जर पुढे घेतले तर 0 येईल. दशांश चिन्हात येऊन द्या उत्तर आलं. 7 ने दिलं तर 7 द्यायचं तर 7 × 14 12 × 44 44 दुनी 88 88/10. उत्तर किती येणार आहे? 8.8 मीटर एका फेरीमध्ये. एकूण अंतर आहे 4.4 किलोमीटर. किलोमीटरचे काय केले पाहिजे? मीटर. 4 चे किलोमीटर 4000 आणि 4400 मीटर भागिले 8.8. दशांश चिन्ह काढून टाका. एक जर पुढे घेतलं वरती 1 0 द्या. 44,000 भागिले 88. 88 की 88 88 पंचे 440. वरची 2 0 दिली 500 फेरे होती. पुढे 64 आयताची रुंदी 24 म्हणजे आकृती काढायची. टेंटेटिव्ह आकृती काढायची. रुंदी 24 आणि कर्ण दिलेला आहे 40 सेंटीमीटर. तुम्ही या ठिकाणी लांबी काढा. 5 3 4 5 च्या त्रिकोणात बसतंय का? लगेच 3 त्रिकोण लिहायची. 3 4 5 5 5 12 13 आणि 8 8 15 17. कुठल्या त्रिकोणात बसतंय ते बघा. 3 चे 8 पट 5 चे 8 पट. 3 चे 8 पट 5 चे पण 8 पट होते. इथे 4 चे 8 पट 32. म्हणजे लांबी किती येणार आहे? 32. आणि याची परिमिती विचारली 32 अधिक 24 लांबी अधिक रुंदीची दुप्पट होते. कारण 7 3 2 5 56 ची दुप्पट 112 मीटर. काय परिमाण? सेंटीमीटर. 112 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4. पुढे प्रश्न क्रमांक 65 64 झाला. 65 समभुज चौकोनाचे कर्ण 12 आणि 16. लगेच आकृती. समभुज चौकोन टेंटेटिव्ह आकृती. एक 12 दाखवा एक 16 आणि आम्हाला दिसते 16 म्हणजे 8 8 ने बघतो 12 म्हणजे 6 60. लगेच 3 4 5 च्या त्रिकोणात बसतंय. 3 ची दुप्पट 4 ची दुप्पट 5 ची दुप्पट म्हणजे किती येणार आहे? बाजू 10. याचं क्षेत्रफळ विचारले तर बाजूची काढायची गरजच नव्हती. क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे? 1/2 गुणिले कर्ण 1 16 आणि कर्ण 12. कर्ण 1 गुणिले कर्ण 2 8 16 12 96 चौरस सेंटीमीटर. हा प्रश्न 65 झाला. 66 आयताकृती मैदानाला 5 फेरे मारून 5 किलोमीटर अंतर पार करताना आयताच्या बाजू 2 असतील प्रमाणात असलेली लांबी किती? आयत काढा. 5 फेऱ्याला 5 किलोमीटर. एका फेरीला 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. याचं गुणोत्तर दिले 2 असतील. ही 2 x आहे, 3 x आहे. याची परिमिती किती येणार आहे? 3 2 5 x ची दुप्पट 10x. 10x बरोबर 1000 मीटर. x बरोबर 1000 भागिले 10 केलं 100 मीटर. म्हणजे लांबी रुंदी येणार आहे दुप्पट. 100 × 200 लांबी येणार आहे 300. इथं विचारले की आपल्याला लांबी किती? 300 मीटर. पर्याय क्रमांक 1. हा काय झालं? 67. पहा या ठिकाणी एक आयताकृती मैदान आहे. त्याच्यामधनं रस्ता काढलेला आहे. आणि माप सांगतो. लांबी 120 आहे. रुंदी 80 आहे. आणि मधलं 3 मीटरचा रस्ता काढलेला आहे. तर बागेचं क्षेत्रफळ विचारले. काय करायचं पहा. बागेचं क्षेत्रफळ विचारलंय काय की तुम्ही एकूण लांब बाहेरचं कारण त्याचा रस्त्याचं वजा करता आणि इथे डबल काउंट होतं. हे लक्षात येत नाही. चूक घडते इथं. या बागेला काय करायचं? हा रस्ता आपण बाजूला सारायचा. पण तो मध नाही तो इकडून बाजूने काढायचा. 3 मीटर 120 होतं. त्यातनं हे 3 मीटर गेलं. राहिलं किती?
117 ते 80 होतं, त्यातनं हे 3 गेलं, राहिलं किती 77. हे बाकीचं क्षेत्रफळ येणार आहे. इथं पर्याय कट वापरून टाका. 17 गुणिले 1 सरी काय येणार? 117 गुणिले 7 दिलं 7 साठी 49. दुसरा चौथा पर्याय कट होईल. राहिला कोणता? पहिला आणि तिसरा. 117 गुणिले 77 करा. 7 साठी 49, 4 आले, 7 7 4 11, 7 7 आणि 1 8. दशकाने गुणायचे. 819 येणार आहे पुन्हा. उत्तर येईल 9. 8 9 दाशी 0, 8 दाशी 0, 9009. पर्याय क्रमांक 3. इथं जर तुम्ही 120 गुणिले 80 9600 केलं, 1296. त्यातनं रस्त्याचं वजा करायचं म्हणलं तर बघा 120 गुणिले 3 360 आणि पुन्हा इथे 120 गुणिले 3 केलं आणि पुन्हा 80 गुणिले 3 केलं 240. 600 वजा केलं तर चुकतं कुठं? तर हे 3 डबल काउंट झालं. म्हणजे 3 गुणिले 3 हा चौरस आहे 9. हे 9 याच्यामध्ये वजा करायला पाहिजे. 600 9 गेले 591. याच्यातनं 591 वजा केले तर 9009 येतं. लक्षात येत नाही आणि तुम्ही 9000 लिहून मोकळे होता. आता इथं बघा 9600 आहे, इथं 9009 चौरस सेंटीमीटर. पुढं पहा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात 2 व्यास परस्पराने 135 अंशात छेदतात. इथे 135 अंशाचा कोण होतो? तर कोऱ्या भागाचे क्षेत्रफळ म्हणजे 135 म्हणजे हे किती असतात? 135. मी रंगवलेल्या भागात हे राहिले किती? 135 मध्ये 180 मध्ये 135 गेले. हे 45 अंशाचं आणि हे 45 अंशाचं म्हणजे किती? 90 अंशाचं कमी करावं लागेल. 90 अंशाचं म्हणजे याचा अर्थ हे वर्तुळ जर आपण असं केलं जोडलं तर या पद्धतीने होणार आहे. हे काढून टाकायचे आणि या भागाचं क्षेत्रफळ विचारलं. हा म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे? पाय स्क्वेअर आणि त्याला गुणिले 3/4. हे सूत्रामध्ये 22/6 गुणिले रेडियस आहे किती? व्यास दिला 28 म्हणजे 14 गुणिले 14 गुणिले 3/4 आणि सोडवावं लागेल. 7 1 7 7 गुणिले 14 एक कमी 2 गुणिले 4 या दोन्ही दिला 11. 11 गुणिले 14 गुणिले 3 11 गुणिले 14 154 154 3 150 3 450 वरची 12 462 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 येईल. 68 झालं. 69 समलंब चौकोनातील समांतर बाजूतील लंबांतर 8 सेंटीमीटर, क्षेत्रफळ 120. तर समांतर बाजूची एक बाजू 12 असल्या दुसरी बाजू. आता समलंब चौकोन आकृती काढायला गेली ते लक्षात येते. हा झाला समलंब चौकोन. लंबांतर दिलेलं आहे 8. एक बाजू दिलेली 12, दुसरी बाजू माहित नाहीये. क्षेत्रफळ दिले 120. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज गुणिले समांतर बाजूची बेरीज गुणिले लंबांतर. यात किमती पहा. क्षेत्रफळ दिलेलं आहे 120 बरोबर 1/2 गुणिले लंबांतर बाजू एक दिले 12 आणि दुसरी बाजू x लंबांतर 8 आहे. हे सगळं पाठवून द्यायचं. हे भागिले 2 आहे तिकडे गेले गुणिले 2 होतील आणि हे गुणिले 8 आहे तिकडे आले भागिले होतील बरोबर 12 अधिक x. इथे संक्षेप 8 1 8 8 पंचे 40 15 दुने 30 बरोबर 12 अधिक x. x मध्ये 12 अधिक येते इकडे पाठवा. x मधनं 12 गेले x बरोबर 18. ही दुसरी बाजू आहे 18. एका त्रिकोणामध्ये आकृती पहा. 70 नंबरचा प्रश्न.
या आकृतीवरती बऱ्याचशा गोष्टी सुटतात. ही बाजू ही बाजू ही बाजू एक रूप आहे. ए बी सी ई डी, ए बी सी डी ई. याच्यामध्ये माप दिलेली आहेत पहा. बी डी बरोबर बी सी 12, बी डी 12, बी सी 12. हे 12 आहे, हे 12 आहे. घेतं हे 2 बाकीने 6 6. बीडी आणि बीसी 12 दिले. संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ विचारले. हे 12 आहे, हे 12. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ न्यूटन पाय गुणिले उंची केली 12 उंची 12 72 येईल. आता वरच्या त्रिकोणाचं पाहिलं तर 1/2 गुणिले 6 गुणिले 6. नळी 6 कुठनं काढलं. इथं 2 भाग दाखवलेत ना सारखे चिन्ह दाखवलेत त्याच्यावरती. लिहिलं नाही पण ते दाखवलंय. लिहितं साहित्य 18 72 अधिक 18 90. पर्याय क्रमांक 3 आहे का बरोबर. 70चा पर्याय क्रमांक 3. चला पुढे 71. चौरस ABCD चौरस आहे. याला बाहेर अर्धवर्तुळ काढले, इकडे काढले इकडे काढले. परिमिती 84 चौरसाची. चारी बाजू सारखे असतात. 84 परिमिती असेल तर बाजू किती येईल 21. आणि क्षेत्रफळ विचारले संपूर्ण आकृतीचं. या चौरसाचं क्षेत्रफळ किती येणार आहे 21 गुणिले 21. 21 चा वर्ग 400 केला. आता हे अर्धवर्तुळ आणि इकडे अर्धवर्तुळ एकत्र चिटकवलं तर पूर्ण वर्तुळ होणार आहे. त्रिज्या किती अर्ध असणार आहे 10.5. पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय स्क्वेअर 22/7 गुणिले 10.5 गुणिले 10.5. 7 ने झालं तर 7 × 7 1.5 इथं गुणाकार केला तर 22 ची 1.5 33 गुणिले 10.5. दशम चिन्ह नाही म्हणून गुणाकार करा. 33 पंचे तिचा पत्ता 150 वरची 3 5 15 165. त्याच्याने 16 33 0 0 16 16 7 33 33 34 दशम चिन्ह एक संख्येच्या अगोदर 346.5 आणि चौरसाचा आहे 441. याची बेरीज केली तर 5. पर्याय क्रमांक 2. 24 मीटर लांब. प्रश्न 72 आणि 71 झाला. 24 मीटर लांब आणि 18 मीटर रुंद. 18 24 आयताकृती झाले 50 सेंटीमीटर बाजूचे चौरसाकृती ब्लॉक बसवण्यास किमान किती ब्लॉक आवश्यक आहे. आता 1 मीटर मध्ये ब्लॉक बसवायचे 50 सेंटीमीटरचे असे छोटे छोटे ब्लॉक. मीटरचे सेंटीमीटर केले पाहिजे म्हणजे संपूर्ण क्षेत्रफळाला एका ब्लॉकच्या क्षेत्रफळाने भागायचं. 1 मीटर म्हणजे 100. 24 मीटर म्हणजे 2400 म्हणजे 18 म्हणजे 1800 भागिले एका ब्लॉकची लांबी 50 रुंदी 50. तर चौरसाकृती म्हणलं की इथं 50 ने फक्त नाही 50 मध्ये 50 इथं भाग घालूया 1 2 0 2 0 पूर्ण भाग जात नाही ना. इकडे जातं 1800. ओके 5 × 15 3 महिने 3 वर्ष महिला 30 5 30 0 0 पुन्हा 5 ने लावला 5 7 35 5 दुने 10 24 दुने 48 48 4 24 7 68 168 4 192. पाणी पाठासाठी पटपट जमतं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 73 आकृती काढतो इथे. याच्यामध्ये हा कसला काटकोन त्रिकोण दाखवलेला आहे.
त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते. म्हणजे हा 90चा म्हणजे हा कितीचा असणार आहे? 30चा असेल, 60चा असेल, 40चा, 50चा असेल. तर या दोन कोणाची बेरीज किती येणार आहे? 90 अंश. म्हणजे या ठिकाणी एक वर्तुळ काढलेलं आहे, वर्तुळ, आणि या ठिकाणी वर्तुळ काढलेले आहे त्याच मापाचं. तर प्रमाणात आकृती असेल असं नाही, लक्षात ठेवा. इथं काय म्हणलेलं आहे त्यांनी, इथं माप दिलेले पी क्यू बरोबर 40, पी क्यू आर. इथं 40 दिले, हे निम्म निम्म दाखवलंय. ही बाजू 20 आहे, ही 20 आहे. इथं पण सांगितले हे 20 आहे, हे 20 आहे. म्हणजे याचा अर्थ हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. 45 अंशाचा आहे. आणि विचारलेलं आहे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ. या भागाचं क्षेत्रफळ विचार. संपूर्ण त्रिकोणाचं काढा, त्यातलं या भागाचं या भागाचं वजा करा. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय होणार आहे? 1/2 लांबी गुणिले पाया गुणिले उंची. ओके, पाया किती आहे? 40. आणि उंची किती आहे? 40. मग संपूर्ण त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती येणार आहे? 1/2 40 गुणिले 40 4 गुणिले 8 वरती 200. 800 संपूर्ण त्रिकोणात झालं. त्यातनं हे वर्तुळ 50 अंशात आणि हे 50 अंशात. 45च्या पाकळ्या आहे. 90चं येणार आहे. म्हणजे वर्तुळाचा भाग काढायचा, त्यातलं 90चं फक्त काढायचं. म्हणजे पूर्ण वर्तुळाचं काय असतं? पाय स्क्वेअर. पा वर्तुळ पाहिजे आपल्याला 1/4. 1/4 गुणिले पूर्ण 3.4 गुणिले रेडियस किती याची? 20. 20 चा वर्ग 400. या 4 ने भागलं 100 येईल. 3.14 ला 100 ने गुणलं 2 घन केले किती येणार आहे? 314. हे कशाचं आलं? या दोन्ही वर्तुळाचे एकत्र काढलं. 800 संपूर्ण त्रिकोणाचं आलं, त्यातलं 314 पाकळ्यांचं वजा केलं तर उत्तर येणार आहे 486 चौरस पर्याय क्रमांक 3. काय झालं? 1728 पाहिजे ना. ओके, 24 गुणिले 48 4. 24 7 68 168 4 172. ओके, तर 73 प्रश्न 74. एक्स वाय झेड म्हणजे त्रिकोण काढायचा टेंटेटिव्ह. एक्स वाय झेड म्हणजे एक्स वाय दिली 17, वाय झेड 25 आणि एक्स झेड 26. हा त्रिकोण वेगळाच आहे. कुठलं सूत्र याची काय विचारलं आपल्याला? क्षेत्रफळ. काय काय कोणतं सूत्र वापरावं लागेल? हिरोचं सूत्र. हिरोचं काय सूत्र आहे? हिरोचं सूत्र काय आहे? परिमिती काढायची संपूर्ण याची. 26 अधिक 25 अधिक 17 7 6 11 7 18 8 1 2 4 2 6 आणि याचे निम्मे 34. आणि मग याच्यामध्ये सूत्र आहे यस वजा ए यस वजा बी यस वजा सी. आणि इथं आहे ना काय? यस यस गुणिले यस वजा ए गुणिले यस वजा बी गुणिले यस वजा सी. वर्गमूळ यस ची किंमत येणार आहे 34 गुणिले यस वजा ए. 34 मधलं 26 गेले. 34 वजा 26 दुसऱ्या कंसात 34 वजा 25 आणि 34 वजा 17. वर्गमुळामध्ये 34 गुणिले 8 गुणिले 9 गुणिले 17. मग वर्ग कसं गुणाकार करून वर्गमूळ काढायचं? अजिबात काढत बसायला गुणाकार.
यातले असे फोड करायचे की त्यातले एक वर्ग संख्या आली पाहिजे की त्याच्यामध्ये जोड्यातच जुळल्या पाहिजे. आता याचे 4 दुने 8 होते, यातले 2 मी 34ची मी या फोड करेल 17 गुणिले 2. या 2ची मी याला जोडी जुळवेल, या 8ची 2 गुणिले 4, हे 9ची मला वर्गमूळ निघतंय आणि 17 तसे. आता मी वर्गमूळ कसं काढतो पहा, हा 17 आणि हा 17 याचं वर्गमूळ 17, हे 2 आणि हे 2 याचं वर्गमूळ 2, 4चं वर्गमूळ 2, 9चं वर्गमूळ 3. 17 गुणिले 34, 34 गुणिले 68, 3 गुणिले 6, 6 गुणिले 12, 17 गुणिले 12, 84, 20 ना. 204 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. विरोध सूत्र इथं वापरायला पाहिजे. 75 वर्तुळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर 3:5 असून लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ 225 असल्यास मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? पाहिजे तर 3 आणि 5, 3x आणि त्रिज्या आहे 5x. आणि लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेले 225 आणि मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलं. त्याच्यावर x ची किंमत काढून नाही कळत, ठीक आहे. काय वर्तुळाचं क्षेत्रफळ? πr² बरोबर 225 दिलेले आहे. 22/7 गुणिले 3x गुणिले 3x बरोबर 225. पाठवून देऊ तिकडे. इकडे काय होईल? 9x वर्ग बरोबर 225 गुणिले 7 भागिले 22. इकडे क्षेत्रफळ काढलं तर काय होणार आहे? πr². इकडे 5x आहे, जिथे काय होणार? 22/7 गुणिले 5x गुणिले 5x. म्हणजे काय होणार आहे? क्षेत्रफळ किती येणार आहे याचं? 22/7 गुणिले 25x वर्ग. इथे दिलेले 9x वर्ग बरोबर 225. क्षेत्रफळ किती दिले? 225. इथं हे भागिले x वर्ग बरोबर केलं तर 225 भागिले 9, 25 9 25 2, x वर्ग बरोबर 25, x बरोबर येणार आहे 5. म्हणजे 5 त्रिज्या 15, म्हणजे या वर्तुळाची त्रिज्या येणार आहे 15. याची त्रिज्या किती असणार आहे? 25. 25 चं काढायचं. 22/7 गुणिले 25 गुणिले 25 गुणिले 25. एवढं करत कशाची गरज नाही. आपली एक पण पद्धती घातलं तर सोपं आहे ना. एवढं कशाला सोडवत बसायची गरज आहे? काय होतं ते समजून घ्या. हे सोडवत बसायची गरज नाहीये. इथं काय होतंय? 9x वर्ग बरोबर 225. आपल्याकडे येणार 5x वर्ग बरोबर किती? x वर्ग इथं घ्यायचे नाही. 9 भाग बरोबर 225 तर 5 भाग बरोबर 25 भाग बरोबर 25 भाग. हे इकडं काय येते? πr² मध्ये वापरलं तर काय होतं आपल्याला? इथे 3x दिले म्हणजे 9x वर्ग, तिथं 5x दिले म्हणजे त्याला 25x वर्ग. इकडे क्षेत्रफळ काय येत आहे? क्षेत्रफळ पाय आणि इथं 3 चा वर्ग म्हणजे 9x.
9 इकडे घेतले आणि याचं क्षेत्रफळ येणार आहे 5 आहे म्हणल्यानंतर आता 25 पाय x वर्ग इकडे पाय कॉमन आहे. 9 भाग बरोबर आपल्याला दिलेले 225. 5 भाग 25 भाग बरोबर किती मी एक मान पद्धतीमध्ये घेतलं तर x वर्ग याची काही गरज नाही. 9 भाग बरोबर 225 तर 25 भाग बरोबर किती अशा पद्धती x बरोबर 25 गुणिले 225 भागिले 9. 9 ने घेतलं तर 9 गुणे 18 9 5 म्हणजे 25 चा वर्ग 625 उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणजे त्याचं क्षेत्रफळ आपल्याला या पद्धतीने काढता येतं. विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. आज